कळलेलंच आहे, मधुमेहावर बोलू काही. आपण सर्वांनी मला वाटते संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम कदाचित पाहिला असेल किंवा ऐकला असेल किंवा बऱ्याच जणांना तो पाठही झालेला आहे जवळपास. तर त्यांचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असाच आहे की आयुष्य हे कसं जगावं. आयुष्यावर बोलू काही हे जेव्हा ते कार्यक्रम आयोजित करतात किंवा त्यावेळेस सादर करतात त्यावेळेस असं सांगतात की आयुष्यातील निगेटिव्हिटी तुम्ही न घेता पॉझिटिव्हिटी जास्तीत जास्त घेणे, आणि त्याच धर्तीवर त्यांचे काव्य आणि त्यांचे गीतंसुद्धा आहेत. मग आयुष्य जगताना जसं माणसानं पॉझिटिव्ह असलं पाहिजे, फक्त पॉझिटिव्हच ॲटिट्यूड असावं, तसंच मधुमेहाबरोबर जगतानासुद्धा बरेचसे निगेटिव्ह ॲटिट्यूड सोडून जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जगलात तर नक्कीच तुम्ही मधुमेहासह निरोगी आयुष्य हे जगू शकता. आणि त्यासाठी म्हणूनच आजचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. म्हणजे नेहमी तुम्ही बघताच की चर्चासत्राचं आपण आयोजन करतो ज्यामध्ये एक व्याख्यान घेतो, जसं की आत्ताच तुम्ही पाहिलं एखादा शीर्षक किंवा एखादा टॉपिक असतो ज्यावर की आपण पूर्ण प्रबोधन करायचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचशा अंशी तुमचेसुद्धा प्रश्नाची उत्तरं दिली जातात, तुमच्यासुद्धा बऱ्याचशा आयडियाज क्लिअर होतात, तुमच्यासुद्धा बरेचसे मिसबिलीफ्स किंवा कन्सेप्ट्स जे आहेत ते क्लिअर होतात. तर तशाच धर्तीवर आजचासुद्धा कार्यक्रम आहे. आजचे जे प्रमुख अतिथी आहेत ते 3 दिग्गज मधुमेह तज्ज्ञ लातूरामधील तुम्हाला माहितीच असलेले, ओळख असलेलेच. मी त्यांचं इंट्रोडक्शन करायची खरं तर गरज नाही. डॉक्टर राजेश पाटील सर, जे की मागील मला वाटते 30-35 वर्षापासून आपण ओळखतो, रुग्णांची सेवा करतात. दुसरे आहेत डॉक्टर चंद्रशेखर आष्टेकर सर, जे की मागील 15 ते 20 वर्षापासून साधारणपणे मधुमेह रुग्णांची सेवा करतात. आणि तिसरे आहेत डॉक्टर चांद पटेल सर, जे की मागील 10 वर्षापासून रुग्णांची सेवा करतात. याचाच अर्थ असा आहे की 30 वर्ष, 20 वर्ष आणि 10 वर्ष यांचा अनुभव बराचसा दांडगा आहे, वेगळा सुद्धा आहे. म्हणजे राजेश पाटील सरांनी 30 वर्षापासून बघितलेलं आहे की मधुमेहाचा प्रवास कसा आहे लातूर शहरातील. डॉक्टर चंद्रशेखर आष्टेकरांनी बघितले मागच्या 20 वर्षात प्रवास कसा झालेला आहे. आणि डॉक्टर चांद पटेल हे रिसेंट 10 वर्षामध्ये त्याची कशी प्रगती झालेली आहे. म्हणजे मधुमेह खरंच वाढलेला आहे का, की मधुमेहाचं निदान कसं असावं, मधुमेही रुग्णांनी काय काळजी घ्यावी, किंवा एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला मधुमेह होऊच नये असं जर वाटत असेल तर त्यांनी काय काळजी घ्यावी जेणेकरून मधुमेह टाळता येऊ शकेल किंवा मधुमेह होणारच नाही. या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणजेच अनुभव आणि ज्ञान या दोन्हीचाही वापर करून आपण मॅक्झिमम प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून काढून घेणार आहोत. पण ही काढून घेताना मी फक्त एवढंच तुम्हाला विनंती करेन की तुमच्या मनातला मधुमेह नक्कीच क्लिअर होईल, तुमच्या मनातले मॅक्झिमम प्रश्न हे त्याच्यामधून क्लिअर होतील. तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की माझ्या मनातला अजून एखादा प्रश्न आहे, त्यासाठी म्हणून मी तुम्हाला चिटपॅड्स दिलेले आहेत. तर त्या चिटपॅडचा उपयोग तुम्ही तुमचा प्रश्न हा त्या चिटवर लिहू शकता आणि आमचे स्वयंसेवक जे आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचवतील आणि त्याच्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारतो, आपल्या तज्ज्ञांना प्रश्न विचारतो, ते त्याचं नक्कीच उत्तर देतील आणि तुमच्या शंकेचं निरसन हे होऊ शकेल. तर तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकता. फक्त एवढंच करायचं आहे तुम्हाला की तुम्हाला दिलेली चिटपॅड्स जे आहेत त्यामध्ये तुमचा मनातला प्रश्न मधुमेहाबद्दलचा हा विचारावा. फक्त एवढीच विनंती आहे की हा इंडिव्हिज्युअल प्रश्न नसावा. म्हणजे उदाहरणादाखल मी सांगतो की माझी शुगर 250 होती, आता 200 झालेली आहे, किंवा मी या डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यांनी असं सजेशन दिलं होतं. हे असे इंडिव्हिज्युअल प्रश्न नसावेत. मधुमेहाबद्दलचे जनजागृतीसाठीचे कॉमन असे जे प्रश्न असतील ते जर विचारलेत तर नक्कीच त्याचंसुद्धा शंकेचं निरसन आम्ही करू. तर माझी एवढीच विनंती आहे की त्या चिटपॅडचा वापर तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी म्हणून लेखी स्वरूपात आमच्या स्वयंसेवकांकडे द्यावे आणि ते स्वयंसेवक मला येऊन ती चीट देतील आणि त्या पद्धतीने आपण तज्ज्ञांना विचारून आपल्या शंकेचं निरसन करू शकू. असा हा साधारणपणे स्वरूपाचा कार्यक्रम आहे. यावर्षीची थीम कुटुंब आणि मधुमेह आहे आणि त्यामुळंच मी ज्यावेळेस आव्हान केलं होतं प्रेस कॉन्फरन्समध्ये मी असं सांगितलं होतं की फक्त मधुमेही रुग्णांनीच येणं अपेक्षित नाही, तर मधुमेही रुग्णांबरोबरच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी येणंसुद्धा खूप गरजेचं आहे. मागच्या वर्षी तुम्हाला जर आठवत असेल तर चर्चासत्रामध्ये हाच फक्त आपण घेतला होता पॉईंट की कुटुंबातील सदस्यांचे, मधुमेही रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी, त्यांनी काय कसं वागलं पाहिजे किंवा त्यांची काय जबाबदारी आहे, काय जिम्मेदारी आहे. तर हे सुद्धा माहिती जाणून घेण्यासाठी म्हणून कुटुंबातील सदस्यसुद्धा उपस्थित राहावे असं म्हणून मी आव्हान केलं होतं. तर आज आपल्यापैकी जे मधुमेही रुग्ण असतील, किंवा मी त्यांना मधुमेही म्हणणार नाही, माझी टॅगलाईन अशी आहे की मधुमेही नव्हे मधुस्नेही व्हा. ते मधुस्नेहीचा अर्थच असा आहे की मधुमेहाबरोबर दोस्ती करा, मधुमेहाबरोबर मैत्री करा आणि निरोगी जीवन जगा. म्हणजे तुम्ही स्वतःला मधुमेही समजू नका, मधुस्नेही समजा. आणि असे मधुस्नेही जे असतील आणि त्यांच्याबरोबर जे कुटुंबातील सदस्य आले असतील त्यांना मी एवढीच विनंती करेन की मधुमेही
रुग्णांची किंवा मधुस्नेहींची तुम्ही काळजी घेणं हे तर गरजेचंच आहे, पण त्याचबरोबर स्वतःची सुद्धा काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की मधुमेहामधलं एक कारण जे आहे ते अनुवंशिकता आहे. आता वेगळी कुठली कारणं आहेत हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ, पण एक महत्त्वाचं जे माहिती असलेलं कारण आहे ते आहे अनुवंशिकता. म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये मधुमेही आहे तर कदाचित भविष्यामध्ये तुम्हालाही होण्याची शक्यता आहे. मी पुन्हा सांगतो, शक्यता आहे, होईलच असं नाही, पण होण्याची शक्यता आहे. मग अशी जर होण्याची शक्यता असेल तर आजपासूनच जीवनशैली बदलरूपी लस जर टोचून घेतली. आता याला मी लस याच्यासाठीच म्हणतो की लसेचा उपयोग आपण याच्यासाठी करतो की कोणताही रोग हा होऊ नये याच्यासाठी म्हणून, पण अशी लस मधुमेहासाठी नाही. मधुमेहासाठी एकच लस आहे, जीवनशैली बदलरूपी लस. आणि ती लस जर तुम्ही आत्तापासूनच टोचून घेतली, जर तुमच्या कुटुंबात मधुमेह असेल तर, मधुमेही रुग्ण असेल तर नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला मधुमेह होणार नाही. आणि ही जीवनशैली बदलरूपी लस काय आहे, त्याच्यात काय असायला पाहिजे हे सुद्धा आपण या तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. तर जीवनशैली बदलरूपीमध्ये मग वेगळे पॉईंट्स येतात, जसं की आहार आहे, व्यायामाचा अंतर्भाव आहे, तो व्यायाम कसा असावा, किती असावा, कोणत्या प्रकारचा असावा, कोणी किती करावा, आणि व्यायाम करण्याची खरंच गरज काय आहे, व्यायामाचे काय फायदे आहेत, या आपले प्रमुख पाहुणे यायला सुरुवात झालेले आहेत. डॉक्टर चंद्रशेखर आष्टेकर, या सर. तर या सर्व गोष्टींचे उकल आपण त्यांच्या अनुभव आणि ज्ञान याचा फायदा घेऊन प्रत्येक प्रश्नातून करणार आहोत. तर याचं स्वरूपसुद्धा मी सांगितलं थोडक्यात थोडंसं वेगळं आहे की तिघांची आपण मुलाखत घेणार आहोत, जी की प्रगट असेल, ज्याच्यामध्ये तुमच्या मॅक्झिमम प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. पण ते प्रश्न विचारतानासुद्धा त्याच्यात मी 3-4 वेगळे कॉलम्स केलेले. पहिला जो असेल की मधुमेहाची खरंच तपासणी करण्याची गरज आहे का, म्हणजे खरंच एवढं गांभीर्य स्वरूपाने मधुमेह वाढत आहे का. दुसरं आहे की जर खरं असेल असं तर मग मधुमेहाची कारणे कुठली, लक्षणे कोणती, मधुमेहाबद्दलची सर्व माहिती. त्याच्यानंतर राहील की मधुमेहाचे होणारे दुष्परिणाम. आणि त्याच्यानंतर राहील की मधुमेहामध्ये ज्यावेळेस तुम्ही उपचार असं म्हणता त्यावेळेस जे आधारस्तंभ आहेत आहार आणि विहाराचे, याचा कितपत फायदा होऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं तुम्ही फायदा करून घेऊ शकता हे तज्ज्ञ आपल्याला सांगतील. आणि सगळ्यात शेवटी जर तुम्हाला मधुमेह झालेला असेल तर कुठले दुष्परिणाम होऊ शकतात, आणि हे जर दुष्परिणाम टाळायचे असतील तर तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही होणारे दुष्परिणाम हे टाळू शकता आणि मधुमेहाबरोबर 30, 40, 50 वर्ष हे निरोगी जीवन जगू शकता. आणि शेवटचं सगळ्यात असेल की खरंच जर माझ्या कुटुंबात मधुमेही रुग्ण आहे तर तो मी टाळू शकतो का, कारण अनुवंशिकता हे. या सर, राजेश पाटील सर, प्लीज सर. तर माझ्या कुटुंबामध्ये मधुमेही रुग्ण आहे, पण खरंच जर मला मधुमेह होण्याची शक्यता आहे भविष्यात तर तो मधुमेह मी टाळू शकतो का. आणि असं जर टाळायचं असेल तर तुम्ही जे सांगताय की जीवनशैली बदल रूपी लस टोचून घेतली पाहिजे, ही काय लस आहे आणि कशा पद्धतीनं माझी जीवनशैली असली पाहिजे हे सुद्धा आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. शेवटी फक्त एकच वाक्य सांगतो मी. माझे गुरु जे डॉक्टर व्ही मोहन यांनी 14 नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीज डे निमित्त ते दरवर्षी स्वतःचा व्हिडिओ प्रसारित करतात, म्हणजे जनसामान्यांसाठी, फक्त जनजागृती करण्यासाठी म्हणून. यावर्षीचा व्हिडिओ बऱ्याच जणांनी फेसबुकवर कदाचित पाहिला असेल. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की या वर्षीच्या 14 नोव्हेंबरला मी सर्व मधुमेहींना अभिनंदन करतो आणि 2 गोष्टी सांगतो, 2 न्यूज सांगतो असं ते म्हणाले. एक आहे गुड न्यूज आणि दुसरी आहे बॅड न्यूज. तर ती गुड न्यूज काय आहे आणि बॅड न्यूज काय आहे मी तुमच्याशी शेअर करतो. ते असं म्हणतात की गुड न्यूज अशी आहे की त्यांच्याकडे लाखोच्या वर पेशंट्स आहेत, त्यांच्याकडची रजिस्ट्री जी आहे रुग्णांची, मधुमेही रुग्णांची, ती लाखच्या वर आहे. 1,00,000, 1,50,000, 1,25,000 जवळपास मधुमेहाची त्यांच्याकडे रजिस्ट्री आहे. तर त्यामध्ये 300 त्यांनी असे पेशंट्स हुडकून काढलेले आहेत जे की त्यांच्या 90ीत आहेत. म्हणजे मागच्या 30 ते 40 वर्षापासून ते मधुमेहाचे उपचार घेतात आणि निरोगी जीवन जगत आहेत. तर त्यांनी असं सांगितलं की 90व्या वर्षीसुद्धा तुम्ही मधुमेहासह निरोगी जीवन जगू शकता आणि त्यांच्याकडे तशी रजिस्ट्री आहे. लवकरच ते तसा पेपर पब्लिशसुद्धा करतील आणि ती संख्या 300च्या वर आहे, म्हणजे खूप चांगली आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की मधुमेह जरी झाला तरी दुष्परिणाम नक्कीच टाळू शकतो, पण तो कसा हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. आणि दुसरी त्यांनी बॅड न्यूज सांगितली. ही जरी गुड न्यूज असेल की मधुमेह झालेला असला तरी तुम्ही निरोगी जीवन जगू शकता, दुष्परिणाम टाळू शकता, तरीसुद्धा दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली जी की बॅड न्यूज आहे. ते असे म्हणतात की 90ीत जरी निरोगी रुग्ण असले तरी असेही बरेचसे रुग्ण आहेत ज्यांना की 20ीत आणि 30ीतच मधुमेह झालेला आहे. मग त्यांच्यासाठी म्हणून आपण त्यांचं आयुष्य निरोगी व्हावं म्हणून मधुमेह त्यांचा नियंत्रित ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय करता येईल
तो मधुमेह कसा नियंत्रित ठेवता येईल आणि त्यांना होणारे कदाचित दुष्परिणाम कसे टाळता येतील या सर्वांची माहितीच आज आपण या प्रकट मुलाखतीतून जाणून घेऊया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन जगभरातील मधुमेह तज्ज्ञांच्या मदतीने हा दिवस जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करते. आपल्या सेंटरतर्फे दरवर्षी 14 नोव्हेंबरचे औचित्य साधून जनजागृतीपर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. मधुमेहामध्ये आहार व व्यायामाचे महत्त्व, मधुमेहाचे दुष्परिणाम व त्याला करायचा प्रतिबंध, महिलांमधील मधुमेह, लहान मुलांमधील मधुमेह, त्याचबरोबर हायपोग्लायसेमिया म्हणजेच रक्तातील साखर कमी होणे, असे अनेक विषय घेऊन वेगवेगळे चतुराश्वासाचे आयोजन आपण केले आहे आणि आपण त्याचे सर्वजण साक्षीदार आहातच. यावर्षी IDFचे घोषवाक्य आहे मधुमेह आणि कुटुंब, फॅमिली अँड डायबिटीस. डायबिटीस प्रोटेक्ट युअर फॅमिली. खरंच मधुमेह रुग्णाबरोबर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील काळजी घेणे, मधुमेह रुग्णाची जबाबदारी घेणे, त्याला होणारे वेगवेगळे साईन्स सिम्पटम्स बघून त्याची काळजी घेणे हे सर्व गरजेचे आहे. म्हणूनच यावर्षीचे घोषवाक्य आहे मधुमेह आणि कुटुंब. यासाठी मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती मिळावी व सर्व मधुमेही न राहता आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मधुस्नेही व्हावेत म्हणून ह्या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वरूप थोडेसे वेगळे. मधुमेह तज्ज्ञाकडून मधुमेह तज्ज्ञांची प्रगट मुलाखत. अर्थातच शास्त्रोक्त माहिती घेऊन मधुमेहींना मधुस्नेही बनवण्यासाठी. आता मी आमंत्रित करते सर्वश्री डॉक्टर राजेश पाटील सर, डॉक्टर चंद्रशेखर आष्टेकर व डॉक्टर चांद पटेल यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावे. त्यांचे स्वागत पुष्पगुच्छाने करूया. IDFच्या घोषवाक्यानुसार मधुमेह तज्ज्ञांचे हे कुटुंब आपणा सर्वांना मधुमेहाबद्दलचे गैरसमज दूर करून मधुमेहाची शास्त्रोक्त माहिती देतील आणि सर्व मधुमेहींना मधुस्नेही करतील यात शंका नाही. आपण आजच्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून औपचारिकरित्या उद्घाटन करूयात. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे तिघही येतीलच. त्याशिवाय दरवेळेस आपण जसं करतो की एक पुरुषमधील आणि एक महिलांमधील मधुस्नेहींनी पुढे यावे आणि दीप प्रज्वलन करावे. सर्वांचे धन्यवाद. 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन आणि त्यानिमित्ताने जगभरामध्ये सर्वच ठिकाणी मधुमेह जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात आणि तशाच धर्तीवर आज लातूरमध्ये सुद्धा 17 नोव्हेंबर रोजी, ॲक्च्युली आज 14 नोव्हेंबर नाही तरीसुद्धा 17 नोव्हेंबर रोजी आपण एक प्रगट मुलाखत आयोजित केलेली आहे. यावर्षीची जी थीम आहे IDFची, म्हणजेच इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनची, ती कुटुंब आणि मधुमेहाची आहे. कुटुंब आणि मधुमेह म्हणजेच फॅमिली अँड डायबिटीस.
त्यांचं घोषवाक्यच असं आहे, डायबिटीस प्रोटेक्ट युअर फॅमिली. त्याचं कारण असं आहे की कुटुंबामधील सदस्यांच्या काही जिम्मेदारी आहेत, काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या काय आहेत हे आपण जाणून घेऊया. आणि कुटुंबातील लोकांनीसुद्धा मधुमेह रुग्णाच्या स्वतःची काही काळजी करून घेणं गरजेचं आहे, स्वतःची काही काळजी घेणं गरजेचं आहे. पण ही खरंच काळजी घेण्याची गरज आहे का? मधुमेह खरंच एवढा झपाट्याने वाढत आहे का? हे आपण या तज्ज्ञांच्या मार्फत जाणून घेऊया. पण प्रथम मी असं म्हणतो की आपल्याकडे जे तज्ज्ञ आलेले आहेत त्यांनी त्यांचा अनुभव आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर करून आपल्याला तर शास्त्रोक्त माहिती देतीलच, पण त्या पहिले आम्ही ज्यावेळेस हा कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं त्यावेळेस राजेश पाटील सर, आष्टेकर सर आणि पटेल सर या तिघांनी आम्ही असं ठरवलं की आपण एक दिलाने हा कार्यक्रम करूया. तर एक दिलाने याचा अर्थ असा आहे की यामधलं जे दिल आहे ते DIL म्हणजे डायबेटॉलॉजिस्ट इन लातूर हे एक दिलानं हा कार्यक्रम करतील आणि जनजागृतीपर हा कार्यक्रम चांगल्या दृष्टीने प्रगट मुलाखत होईल असं सर्वांच्या मते ठरलं आणि मग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मी फक्त एवढंच विचारेन सुरुवातीला राजेश पाटील सरांना की खरंच मधुमेह रुग्णांची संख्या इतक्या झपाट्याने वाढत आहे का? आणि तुम्ही पाहत असलेलं जवळपास आपल्या सर्वांनाच माहिती आहे राजेश पाटील सर हे दररोज 50 ते 100 पेशंटपेक्षा जास्त पेशंट बघत असतील आणि त्या पेशंट बघण्यात म्हणजे बाह्य रुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभाग म्हणजे खरंच मधुमेह रुग्णांची संख्या एवढ्या झपाट्याने वाढत आहे का? आणि खरंच मधुमेहाला एवढं गांभीर्याने घेण्याची गरज आहे का? शुभ सकाळ. डॉक्टर मुगळीकर, डॉक्टर अष्टेकर आणि डॉक्टर चांद पटेल या सर्वांचं स्वागत आणि त्यांच्यासोबत या व्यासपीठावर येताना मला आनंद होत आहे. या प्रसंगी डॉक्टर मुगळीकरांनी मला या इथं आणि डॉक्टर सौ मुगळीकरांनी मला इथं बोलवलं आणि आपल्या सगळ्यांच्या समोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी धन्यवाद देतो. मधुमेह हा आपल्याला माहिती आहे की अत्यंत प्राचीन काळापासून आपल्याला माहिती असलेला आणि ज्याचा की आयुर्वेदातसुद्धा उल्लेख आहे असा एक प्राचीन जुना आजार आहे. परंतु खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयी, मेहनत करण्यासाठी असणारी दैनंदिन जीवनातली गरज या सर्व गोष्टींच्यामध्ये भौतिक प्रगतीमुळे जो बदल झाला त्या प्रगतीमुळे आणि वेगवेगळ्या सवयींमुळे आणि त्याचबरोबर अनुवंशिकतेमुळे या वेगवेगळ्या कारणांमुळे मधुमेहांची संख्या लोकसंख्या वाढते आहे हे गृहीत धरूनसुद्धा झपाट्याने वाढत आहे आणि ही आपल्या सगळ्यांसाठी विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळं मधुमेहाचा जर प्रतिबंध करायचा असेल तर तो अगदी लहान मुलांपासून करायला पाहिजे. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांना मैदानावर खेळायला लावणं आणि आहार संतुलित असण्याची गरज लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवणं ह्या वेगवेगळ्या गोष्टींची आणि वेगवेगळ्या थरांवर वेगवेगळ्या वयामध्ये काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. या समाजाचा घटक म्हणून आपल्या सर्वांची पालक म्हणून या प्रसंगी फार महत्त्वाची जबाबदारी आहे. अनुवंशिकता आपण बदलू शकत नाही, आपल्याला माहिती आहे. ते गुणसूत्र आपल्यामध्ये आपोआप आलेले असतात, त्याच्यामध्ये आपल्याला फार जास्त बदल करता येत नाही. परंतु आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं, आपल्याला योग्य त्या सवयी असणं ह्यामध्ये आपण 100% नक्की फरक करू शकतो. आपल्या मुलांचा सांभाळ, त्यांचं संगोपन आणि त्यांचे लाड याच्यामध्ये जी सूक्ष्म रेषा आहे ती आपल्या सर्वांनी अत्यंत काळजीपूर्वक सांभाळली पाहिजे. आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आता जे मधुमेहामध्ये आत्ता डॉक्टर मुगळीकरांनी विचारलं त्याच्यामध्ये लोकसंख्या वाढते आहे हे गृहीत धरूनसुद्धा मधुमेहाच्या प्रमाणामध्ये खूप प्रचंड मोठ्या संख्येने वाढ होत आहे. आणि याचा प्रतिबंध आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवरून संघटितपणे समाज म्हणून, डॉक्टर म्हणून, पालक म्हणून, आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा ह्या सगळ्या पातळ्यांवर करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. याच निगडीत मी थोडंसं सांगू इच्छितो तर डॉक्टर मुगळीकरांनी जो उपक्रम घेतलेला आहे हा खरोखर वाखाणण्याजोगा आणि खूपच छान आहे. आणि मला खूप आनंद होतो आहे की या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलं. तर आपण या मुलाखतीच्या अंतर्गत ज्या विषयाची मांडणी जशी डॉक्टर मुगळीकरांनी केली आणि आम्ही असे ठरवलं आहे त्याप्रमाणे जो पहिला प्रश्न आहे की सरच एवढी संख्या केवढी झपाट्याने वाढते, तर याला आपण म्हणू इपिडेमॉलॉजी ऑफ डायबिटीस. तर साधारणतः 2015चा जो आकडा आहे तो 7 करोडपेक्षा जास्त लोकांना मधुमेह झालेला आहे 2015चा. 2025चं भाकीत जे आहे 2030चं भाकीत आहे हे खूप चिंताजनक आहे. म्हणजे आपण 5 लोक बसलो तर कदाचित 1 डायबिटीस असेल किंवा 4 बसलो तर एकाला डायबिटीस असेल.
म्हणजे ही जी वाढती संख्या आहे, हा जो भयंकर असणारी संख्या आहे, ह्याला आपण फार चिंतेने आणि काळजीने बघितलं पाहिजे. ऑलरेडी भारत हा देश जो आहे तो मधुमेहाच्या बाबतीत जागतिक राजधानी झालेला आहे. म्हणजे आता आपल्याला फार म्हणजे एकदम अर्जंट स्टेप्स आपल्याला उचलावं लागतील. आणि थोडासा ठोकताळा सांगतो की अर्बन पॉप्युलेशनमध्ये म्हणजे शहरी भागांमध्ये साधारणतः 10 ते 12% प्रमाण आहे, ग्रामीण भागामध्ये 5 ते 6% प्रमाण आहे. पण सगळ्यात चिंतेचं जे प्रमाण आहे ते आहे प्री डायबिटिकचं. म्हणजे साधारणतः 11 ते 12% मधुमेही प्री डायबिटिक आहेत. जर आपण आज आता इथे सगळे बसलो आहेत, एवढ्या लोकांपैकी प्रत्येकजण जर एक मधुमेह शिक्षक झाला, मधुमेह सेवक झाला आणि आपण आणखी 100 लोकांना एज्युकेट करू शकलो, तर कदाचित मला असं वाटतं की आपण पूर्व मधुमेही जे आहेत यांना तरी आपण मिनिमम रोखलं पाहिजे. आणि मधुमेहाचे जे प्राथमिक अवस्थेतले जे मधुमेह आहेत त्यांना आपण रोखलं पाहिजे. म्हणजे गांभीर्याने जेव्हा विचार करतो तेव्हा पूर्व मधुमेहीकडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्याच्यात अजून एक जी चिंताजनक बाब आहे ती 49% हे लोक आणखीही मधुमेहाचे पेशंट आहेत पण त्यांना अजून कळालं नाही ते रुग्ण आहेत. म्हणजे ही फार एक भयंकर गोष्ट आहे की आपण असं म्हणू की आपण जी सध्याची संख्या बघतोय याला म्हणतात की टिप ऑफ आइसबर्ग. म्हणजे काय, हिमशिखराचा वरचा पण फक्त शिखर बघतोय आणि अजून गाभा तर बघितलाच नाही आहे. म्हणजे आता खूप अर्जंट, कारण बऱ्याचदा मी बघितलं की आता पेशंटमध्ये पण चर्चा होते, आता नातेवाईक सोबत येतात, ते म्हणतात की डॉक्टर मी असं आता, कारण ही थीम जी आहे ही फॅमिली डायबिटीस आहे. म्हणजे आम्ही आता एखाद्या रुग्णाला विचारतो, त्यासोबत 2-1 लोक असतात, त्यांना विचारतो अरे तुम्ही तपासलं का, नाही बुवा मला तर काही त्रास नाही. मग ही जी एक गोष्ट आहे की मला तपासायचं आणि मला त्रास नाही आहे, आणि डॉक्टरांनी जे डेअर टू डायग्नोज डायबिटीस असं जे थीम आहे, आणि खरोखरच ही डेअरिंग आहे की एकदा तपासून बघा, खरंच तपासल्यानंतर निघाला न निघाला त्याच्यानंतर ठरवलं. पण बऱ्याचदा हा जो साहस आहे, ही जी डेअरिंग आहे ही पण कुठेतरी कमी होते असं मला लक्षात येते. त्याच्यामुळे फॅमिली डायबिटीसमध्ये विचार करतो तेव्हा एक मला झाला डायबिटीस, ठीक आहे ॲक्सेप्टेड, पण त्या मधुमेहाची काळजी घेणं आणि दुसऱ्यांना कसं होऊ न देणं हे पण आपलं कर्तव्य असं मला वाटतंय. सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं राजेश पाटील सर म्हणले की हा दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि गांभीर्य जर बघितलं तुम्ही तर आष्टेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे लक्षात येईल की 49% लोकांना माहिती नाही आहे. तर आमच्याकडे असं सांगतात की मधुमेहामध्ये रूल ऑफ 50 आहे. रूल ऑफ 50 काय आहे, तर 50% रुग्णांना माहीतच नाही मधुमेह आहे म्हणून. 50% रुग्णांनी मधुमेह आहे हे तपासलेलं आहे, पण त्याच्यातले 50% हे व्यवस्थित तपासणी करत नाहीत किंवा उपचार घेत नाहीत. जे 50% व्यवस्थित उपचार किंवा तपासणी घेतात त्यांचे निरोगी जीवन जगू शकतात, पण उरलेले जे 50% आहेत जे की तपासणी वेळेवर करत नाहीत किंवा उपचार व्यवस्थित घेत नाहीत, त्यांच्या मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम हे नक्की आहेत. म्हणून हा रूल ऑफ 15 हा ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. पण याच्यासाठीच म्हणून जसं सरांनी सांगितलं की 49% किंवा 50% रुग्णांना माहीत नाही की आपल्याला मधुमेह झालेला आहे. याचं कारण असं आहे की बऱ्याच जणांना लक्षणं माहीत नाहीत, किंवा बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की काय लक्षणं आहेत ज्याच्यामुळे की मी रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घ्यावं. किंवा बरेच रुग्ण असंही म्हणतात की मला त्रास काहीच नाही, तरीसुद्धा मी रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासलं आणि निदर्शनास असं आलं की 300पेक्षा ते जास्त होतं. मग मी मधुमेही स्वतःला समजू किंवा नाही. मग ही खरीच काय मधुमेहाची लक्षणं आहेत हे जाणून घेऊया आपण पटेल सरांकडून. सर. सर्वप्रथम सर्वांचं मी स्वागत करतो, मुगळीकर सरांचं धन्यवाद करतो. त्यांना सर्वांना आम्हाला इथं बोलवलं एका व्यासपीठावर आणि एवढ्या छान कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जसं आष्टेकर सरांनी आणि राजेश पटेल सरांनी सांगितलं की बरेचसे मधुमेह आहेत जे अनडायग्नोज जातात. बऱ्याचशा जणांना माहीत नसतं की आपल्याला मधुमेह आहे किंवा नाही, आणि लक्षणे असूनसुद्धा बरेचसे जण त्याला दुर्लक्ष करतात. किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये जर कुणाला डायबिटीस असेल तर थोडंफार आपल्याला माहिती असते लक्षणाबद्दल, तरी लक्षणं चालू झाल्यानंतर आपण त्याला दुर्लक्ष करतो. पण लक्षणे जर आपल्याला माहीत असतील तर आपल्याला ते डायग्नोसिससाठी किंवा स्क्रीनिंगसाठी कमीत कमी ते सोपं जातं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जे कॉमन सिम्पटम्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. वारंवार लघवी येणे, खूप जास्त तहान लागणे. बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की मी पाणी जास्त पितोय म्हणून मला लघवी सारखी येते, आणि या कारणामुळे ते दुर्लक्ष करतात. पण तहान जास्त लागणे किंवा लघवी वारंवार येणे याच्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर आपण शुगर चेक केलं पाहिजे. वजन कमी होणे हा सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आहे. हातापायात मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे. खास करून आमच्या पेशंटमध्ये बरेचसे कंप्लेंट्स असतात की पिंढऱ्यांमध्ये त्यांना त्रास होतो. म्हणजे हे खूप कॉमन सिम्पटम्स आहेत. पायांमध्ये इथं दुखते किंवा हातापायात मुंग्या येतात. लघवीचा त्रास, लघवीला समजा जळजळ करत असेल किंवा लघवीच्या ठिकाणी खाजवत असेल तर हे खूप कॉमन सिम्पटम आहे. अशक्तपणा जर असेल, सारखं अशक्तपणा राहत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. आणि याच्या पलीकडेही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50% जे डायबेटिक पेशंट आहेत त्यांना लक्षणे नसतात,
तर आपण स्क्रीनिंग कशी केली पाहिजे? ज्यांचं वय 35 वर्षांच्या पुढे आहे, पोटाचा घेर 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे, तुमच्या घरी अनुवंशिकता आहे, एखाद्या फॅमिली मेंबरला जर डायबिटीज असेल आणि तुमची बैठकी जीवनशैली जर असेल, शारीरिक हालचाल जर नसेल, तर रेकमेंडेशन आहे असं आहे की वर्षातून कमीत कमी एकदा तुम्ही शुगर चेक केलं पाहिजे. आणि मी याच्या पलीकडे जाऊन सांगतो की शुगर, BP, कोलेस्ट्रॉल, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी, ॲन्युअल हेल्थ स्क्रीनिंग तुम्ही एखादा दिवस ठरवा. तुमचा वाढदिवस 15 ऑगस्ट, 26 जानेवारी एखादा दिवस ठरवा आणि जरी त्रास नसेल तर वर्षातून एकदा तुम्ही सर्व रोग तपासणी आपण करून बघितली पाहिजे, जेणेकरून जेवढं लवकर आपल्याला आजाराबद्दल किंवा कुठल्याही डायबिटीज असू द्या किंवा BP असू द्या किंवा कोलेस्ट्रॉल असू द्या, जेवढं लवकर तुम्हाला त्याची जाणीव होईल किंवा निदान लागेल तेवढं त्याचं सोपं ट्रीटमेंट आहे. डॉक्टरांसाठी सोपं जातं आहे आणि तुमच्यासाठी ते सोपं जातं आहे. तर रेग्युलर स्क्रीनिंग खूप महत्त्वाची आहे आणि कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता जेवढं तुम्ही लवकर चेकअप करा. कारण कसं आहे बघा, मी सगळ्या पेशंटला सांगतो किंवा डोळे बंद केल्याने रात्र होत नाही किंवा अंधार होत नाही. जे सत्य आहे ते तसंच राहणार आहे. तुम्ही चेक करा, जे निघेल त्या हिशोबाने आपल्याला पुढचं जे काही असेल ट्रीटमेंट ठरवता येते. पण त्याला घाबरून तुम्ही जर चेकअपला जात नसाल तर त्याच्यामध्ये तुमचंच जास्त नुकसान आहे. 50% जणांना खरंच एकही लक्षण दिसत नाही, पण अशी बरेचशी पेशंट्स किंवा असे बरेचसे रुग्ण आम्ही सर्व बघतो डे टू डे प्रॅक्टिसमध्ये, ज्यांना एकही लक्षण नसतं, पण जसं त्यांनी सांगितलं की तपासायला सांगितल्यानंतर त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे साधारणपणे 250 किंवा 300 दिसतं. मग त्यावेळेस पेशंट म्हणतो की मला त्रास काहीच नाही आहे, मला लक्षणं तुम्ही जी सांगता ती काहीच नाही आहे, तरीसुद्धा जर माझं रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे तर मला खरंच औषध गोळ्या घ्यायची गरज आहे का? असे एक ना अनेक बरेचसे असे गैरसमज मधुमेहाबद्दलचे आहेत. त्यापैकी थोडेफार मी सांगतो. एक आहे ज्याला आम्ही गोड गैरसमज असं म्हणतो की साखर खाल्ल्याने मधुमेह होतो. हा फार मोठा गोड गैरसमज आहे. साखर खाल्ल्याने मधुमेह होत नाही हे अगदी खरं आहे की जर तुम्हाला मधुमेह झालेला असेल तर तुम्ही साखर न खाणं हे गरजेचं आहे. पण नुसतं साखर खात होतात म्हणून तुम्हाला मधुमेह झाला आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यात गरज आहे का? कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की औषध गोळ्या घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होतात, किडन्या खराब होतात, लिव्हर खराब होतं. मग हे असं जर सगळं असेल तर जर मधुमेहामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे मला त्रास काही नसताना मी औषध गोळ्या घेण्याची गरज आहे का? नाही, तुम्ही औषध गोळ्या घेण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की आपण होणारे दुष्परिणाम हे टाळू शकतो. तर असे बरेचसे गैरसमज आहेत. पण या गैरसमजाबरोबरच एक्झॅक्ट आणि मुख्य कारणं कोणती आहेत मधुमेह होण्याची? एक जसं राजेश पाटील सरांनी सांगितलं की अनुवंशिकता आहे आणि यावेळेसची थीमच तशी आहे की फॅमिली आणि डायबिटीस, कुटुंब आणि डायबिटीस. कुटुंबातली सदस्यांनी मधुमेही रुग्णांच्या तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे अनुवंशिकता हे एक कारण आहे, पण याचबरोबर अजूनही दुसरे कुठली कारणं आहेत का? डॉक्टर आष्टेकर. बघा, डायबिटीस जो आहे तो मुख्यत्वे 4 मुख्य प्रकारात असतो. त्याला जेव्हा कारणं आपण शोधतो तेव्हा टाईप 1 डायबिटीस हा लहान वयातल्या मधुमेहाचा प्रकार असतो. टाईप 2 डायबिटीस म्हणजे जे आपण सगळे प्रौढ व्यक्तींना होणारा मधुमेह, गरोदरपणाचा मधुमेह आणि सेकंडरी डायबिटीस असे आहे. पण ठोकताळीने जर सांगायचं ठरवलं, टाईप 1 डायबिटीसचे कारण आपल्याला माहीत नाही आहेत. ऑटो इम्युन डिसीज असं म्हटलं जातं, पण त्याला आपण थोडं वेगळं ठेवूया. तो वेगळा भाग आहे, तो वेगळा विषय, बराच वेळ त्याच्याशी बोलावं लागेल. पण जो आपल्याला प्रौढांना होणारा मधुमेह आहे, टाईप 2 डायबिटीस मुख्यत्वे याची जी कारणं आहेत, एक आहे अनुवंशिकता. म्हणजे घरी कोणाला जर मधुमेह असेल तर मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. 2 पॅरेंट्सपैकी एका पालकाला जर होण्याची असेल तर साधारणतः 75% चान्सेस आहेत. दोन्ही आई वडिलांना असेल तर साधारणतः 50% चान्सेस आहेत. हे एक अनुवंशिकतेचं कारण झालं. पण मधुमेहाला म्हटलं जातं आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर, म्हणजे जीवनशैलीचा आजार. म्हणजे आज आपण जी ओव्हरऑल साधारणतः 30-40 वर्षापूर्वी आपली जी जीवनशैली बदललेली आहे, तर याच कारणामुळं डायबिटीस होण्याची शक्यता वाढलेली आहे. मग व्यायामाचा अभाव, फास्ट फूड कल्चर, खाण्याच्या सवयी आपल्या बदलल्या आहेत, प्रदूषण आहे, भेसळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ताणतणाव आहे. ताणतणाव आपण विसरू शकत नाही, कारण ताणतणावामुळे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स बॉडीमध्ये वाढतात आणि ते पण मधुमेहाला तयार करतात. म्हणजे अनुवंशिकता, व्यायामाचा अभाव, मनःशांती किंवा ताणतणाव आणि बाकीचे अजून एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हे मधुमेहाचे कारण आहेत असं मला म्हणायचं आहे. तुम्हाला काही ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये? आपल्याकडे एक जे म्हण आहे, मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं म्हणतात. म्हणजे सगळ्यांना आपल्याला मनुष्य म्हणून एकमेकाच्या सोबत राहायला आवडतं. तसं माझं दुसरं एक विधान आहे, मनुष्य हा खादाड प्राणी आहे. आपण सगळेजण मधुमेह असो किंवा नसो,
लहान, मध्यम, किशोरवयीन, तरुण, मध्यमवयीन, उदारवयीन, आपल्याला सगळ्यांना खाण्यावर नसवी प्रेम आहे. कुणी खायला दिलं की त्या माणसाची आपण तारीफ करतो, वा वा वा. कुणी आग्रह करून चतकोर अर्थ जास्त वाढलं की आपण त्याची तारीफ करतो, वा वा वा. तर हा एक आता डॉक्टर आष्टेकरांनी सांगितलं त्याच्यासोबत एक आहे की खाण्यावरचं प्रेम आपण कमी करायला पाहिजे. खाणं हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे असं कुणी म्हणू शकत नाही, म्हणणार नाही, आणि आत्तापर्यंत अनेकांनी दावे केले पण सिद्ध झालं नाही. तुम्हाला योग्य तो आहार घेतल्याशिवाय तुमचं आयुष्य निरोगीपणे आणि समर्थपणे चालू शकणार नाही. तुमच्यावर असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी योग्य तो संतुलित आहार घेणं तुम्हाला आवश्यक आहे. परंतु त्याच्याचबरोबर जेव्हा आपण म्हणतो योग्य तो आहार, त्यावेळेला कुठलीही गोष्ट तुम्हाला मधुमेह असो किंवा नसो, तुमच्या शरीराला जेवढी आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त खाणं, खायची इच्छा होणं, खायचा आग्रह करणं हे अत्यंत चूक आहे. ह्या गोष्टीपासून आपण एक समाज म्हणून परावृत्त व्हायला पाहिजे. आपल्याला पोट भरायच्या थोडं आधी थांबता आलं पाहिजे. आपल्याकडं परिस्थिती उलट असते, पोट भरल्यावर घे थोडे अजून काय होतं, हे एक आपल्याकडं सर्वसाधारण एक मायेचा ओलावा असतो, घे थोडे अजून काय होतं, खा थोडं. तर खाण्याविषयीचं जे अतिप्रेम आहे ते आपण सगळ्यांनी कमी करायला पाहिजे. आणि हा पण आपल्या सगळ्यांच्या समाज म्हणून मधुमेह असो, वजन जास्त असणं, पोटाचा आकार जास्त असणं, ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब अति जास्त असणं, रक्तातले चरबीचे घटक जास्त असणं, आणि आपल्या सर्वांची जी शारीरिक क्षमता आहे जी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी असणं, ह्याच्यामधला एक मुख्य मुद्दा आहे. खाण्यावरचं प्रेम आपण थोडं काळजीपूर्वक आणि ठरवून कमी करायला पाहिजे. सरांचं म्हणणं एवढंच आहे की जीवनशैली बदल ज्याच्यामध्ये की 2 आधारस्तंभ येतात, एक आहे डाएट आणि दुसरं आहे एक्सरसाइज, म्हणजेच खाणं, आणि दुसरं व्यायाम, आहार आणि विहार. या आहार आणि विहारामध्ये बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमचा जर आहाराचा बॅलन्स हा आहाराकडे झुकला तर नक्कीच तुम्हाला स्थूलत्व प्राप्त होईल, तुमचं वजन वाढेल आणि मधुमेह होण्याची शक्यता आहे. आणि तुमचा जर व्यायामाचा आधारस्तंभ हा कमी पडला तरीसुद्धा तुमचं वजन वाढण्याची शक्यता आहे, आणि वजन वाढल्यामुळं नक्कीच तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता आहे. जसं सरांनी सांगितलं की जीवनशैली किंवा लाईफस्टाईल मॉडिफाय झाल्यामुळं झालेला हा डिसऑर्डर आहे. म्हणूनच आम्ही असं म्हणतो की मधुमेह हा विकार नाही तर तो बिघडलेल्या संतुलनाचा विकार आहे. विकार म्हणजे रोग. तर मधुमेहाला रोग समजू नका, तो तुमच्यातलं जे बिघडलेलं संतुलन आहे ते बिघडलेलं संतुलन पूर्वपदावर जर आणलं तर नक्कीच होणारा मधुमेह टाळू शकता, किंवा तुमचा जर मधुमेह झालेला असेल तर तो नक्कीच नियंत्रित ठेवू शकता आणि होणारे दुष्परिणाम हे टाळू शकता. जसं यांनी सांगितलं की जीवनशैली बदल किंवा जीवनशैलीमध्ये आहार आणि व्यायामाचा फार मोठा भाग आहे, आणि आहाराबद्दल बरेच जणांचे गैरसमज आहेत आणि व्यायामाबद्दलसुद्धा बरेच जणांचे गैरसमज आहेत. तर काय इम्पॉर्टन्स आहे किंवा काय महत्त्व आहे आहार आणि व्यायामाचं मधुमेहाच्या उपचारामध्ये हे जाणून घेऊया. पटेल सर. याचं उत्तर देण्याआधी मी सर्वांना एक प्रश्न विचारतो की आता इथं एवढे जण बसलेत तर किती जण इथं सकाळी वॉकिंगला किंवा व्यायाम रेग्युलर करतात? तरी खूप चांगली संख्या आहे सर्वांसाठी. आपण टाळ्या वाजवूया. बाकीचे लोक का घाबरतात किंवा काही संकोच असतात मनात किंवा गैरसमज असतात, जसं मुगळीकर सरांनी सांगितलं, तर सर्वांना मी एवढं सांगतो की तुम्ही चालू करा. म्हणजे तुम्ही 10 मिनिटापासून चालू करा, 5 मिनिटापासून चालू करा. चालू करायला घाबरू नका, कारण एक्सक्युजेस आपल्याकडे बहाणे एवढे असतात. म्हणजे आपल्याकडे 3च सीझन आहे. उन्हाळ्यात गरमी जास्त असते, हिवाळ्यात सकाळी लवकर उठणं होत नाही, पावसाळ्यात चिखल असते, मग जाणार कधी आहात तुम्ही? तर तुम्ही रोज मला कमीत कमी एक 10 मिनिट तरी घराच्या बाहेर पडायचं आहे, वॉकिंगला जायचं आहे. चालू जर तुम्ही केलं आणि एक 6 आठवडे जर तुम्ही कुठलीही क्रिया जर कंटिन्युअसली केली तर ती बऱ्यापैकी कंटिन्यू राहते. आता आमच्याकडे जे ओल्ड एज पेशंट येतात त्यांचं असं म्हणणं आहे की गुडघे दुखतात, मग आम्हाला उठता बसता येत नाही, कसं आम्ही व्यायाम करावं? तर त्यांच्यासाठी बसूनसुद्धा तुम्ही बरेचसे व्यायाम करू शकता. सिम्पल चेअरवर सुद्धा हाफ सिटअप्ससुद्धा तुम्ही अशी करू शकता. पण ती इच्छाशक्ती पाहिजे तुम्हाला, की म्हणजे तुम्ही स्वतः मनापासून तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि व्यायाम एक अशी गोष्ट आहे की ती खूप स्वार्थी गोष्ट आहे, आणि माणूस म्हणजे बेसिक नेचर त्याचा स्वार्थीच आहे. तर तुम्ही स्वतःसाठी करा आधी, आणि व्यायामामुळे दुसऱ्याला कुणालाच काही फायदा होणार नाही आहे. 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, आणि एका दिवसासाठी नाही, लॉंग टर्म, लाईफ लॉंग तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मग तुम्ही किती करता, किती जास्त करता, आठवड्यातून किती दिवस करता, हे सगळं नंतर तुम्ही त्याचा विचार करा. सगळ्यांनी ज्यांनी आता हात उचलले नाही त्यांना एक असं विनंती आहे की तुम्ही उद्यापासून एक 5 ते 10 मिनिट
कुठल्याही प्रकारचा व्यायाम चालू करा. तुम्ही सगळ्यात सिंपल आम्ही काय सांगतो की वॉकिंग, कारण सायकलिंग करणे किंवा स्विमिंगला पोहायला जाणे किंवा बाकी जिमला जाणे हे सगळं कंटिन्यू होत नाही. वॉकिंग करायला तुम्हाला कुठल्याही पार्टनरची गरज लागत नाही, कुठल्याही स्पेशल रस्त्याची गरज लागत नाही. तुम्ही कुठल्याही शहरात असताना त्याला दिवसाची कुठली ठराविक वेळ लागत नाही. जेवायचं त्याचं काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत की तुम्ही जेवणाआधी जेवणानंतर केलं पाहिजे. रात्री जेवणानंतरही करू शकता, पहाटे तुम्ही उठल्याही जाऊ शकता वॉकिंगला. तर वॉकिंग हा सगळ्यात सोपं आणि इझिएस्ट आहे, जे सगळे करू शकतात. म्हणून आम्ही सगळे तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही 30 to 45 मिनिट्स, 30 ते 45 मिनिट आठवड्यातून कमीत कमी एक 5 ते 6 दिवस आपला प्रयत्न झाला पाहिजे. आणि एवढं पुरेसं आहे. बरेचसे आपले जे डायबिटीज रिलेटेड किंवा BP, कोलेस्ट्रॉल, वजन, म्हणजे एवढं त्याचे बेनिफिट्स आहेत की आपण 10 गोळ्या जरी दिले तर त्याचं इक्विव्हॅलंट बेनिफिट्स आपण देऊ शकत नाही वॉकिंगमध्ये. तर सगळ्यांनी असं एक प्रण करावं की बाबा उद्यापासून एक 10 मिनिट मी चालू करणार आहे. आणि दर आठवड्याला मग तुमची जशी कॅपॅसिटी वाढत जाईल, 5-5 मिनिटांनी तुम्ही एक्झरसाईज वाढवू शकता. नंतर तुमची जसं कॅपॅसिटी वाढत गेली, एक 45 मिनिटापर्यंत जर तुम्ही पोहोचला तर मग त्या 45 मिनिट तुम्ही तुमचं स्पीड वाढवायचा प्रयत्न करा. 45 मिनिटामध्ये 2च्या ऐवजी 2.5 किलोमीटर होत आहे का, 3 किलोमीटर करू शकतो का, 3.5 किलोमीटर. स्वतःला चॅलेंज करा. दुसऱ्यासोबत कोणासोबत ती कॉम्पिटिशन नाही आहे. तुम्ही स्वतः आपली वेळ लावा. आता बरेचसे लोक स्मार्टफोन वापरतात, बरेचसे चांगले ॲप्स आहेत त्याच्यामध्ये, जे तुम्ही दिवसभरामध्ये किती स्टेप्स चाललात, तुमचं डिस्टन्स किती झालं आहे, वेळ किती लागलं आहे, मग तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट यायला लागलं आहे का नाही. आणि व्यायाम आणि आपली शरीरसृष्टी अशी आहे की जेवढं तुम्ही त्याला ताण द्याल तेवढी त्याची ताकद वाढत जाते. स्नायूंची ताकद वाढत जाते, तुमच्या जॉईंट्सची ताकद वाढत जाते. म्हणून तुम्ही प्रयत्न सातत्याने केले पाहिजेत. हळूवार तुमची ताकद नक्कीच वाढत जाईल. आणि तुम्हाला एक वर्षानंतर लक्षात येईल की आपण जे 10 मिनिटसुद्धा चालू शकत नव्हतं, आज आपण सहज 1 तास चालू शकतो. तर प्रयत्न चालू करणे म्हणजे आज करण्यापेक्षा, उद्या ठरवण्यापेक्षा तुम्ही असं ठरवा की मी आजपासून चालू करणार आहे. आज रात्री जेवणानंतर मी 10 मिनिट चालणार आहे, कारण ते उद्या कधीच येत नाही कुणाचंच. तर आजपासून करणार आहे, आत्तापासून करणार आहे, असं जर आपण मनात ठरवलं तर नक्कीच आपण हे चालू करू शकतो. आणि बरेचसे आजार जे आहेत ते आपण त्याला प्रतिबंध करू शकतो. जसं व्यायामाच्या बाबतीत डॉक्टर पटेल सरांनी सांगितलं, तर मी असं म्हणेन की आता आपण प्रत्येकाला गरज आहे, जसं स्मार्टफोन वापरतो तसं या प्रकारचं फिटनेस ट्रॅकर प्रत्येकाच्या मनगटात असलं पाहिजे. म्हणजे साधारणतः मधुमेहाच्या पेशंट्समध्ये आपण असं टार्गेट असावं की 10,000 स्टेप्स कमीत कमी दररोज आपण चाललं पाहिजे. हे काय उद्देश आपल्याला पाहिजे. आणि ते असे ट्रॅकर्स असतात जे संध्याकाळी आपण आपल्या फोनला सिंक करू शकतो आणि ॲसेस करू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जातात तर तेव्हा आपण चर्चा करू शकतो की बाबा नाही डॉक्टर, मी 10,000 स्टेप दररोज चालतोय, तरी माझा असं काय प्रश्न आहे. म्हणजे चालणं फार महत्त्वाचं आहे. फक्त चालण्याच्या बाबतीतल्या 2-3 ज्या गोष्टी आहेत, मला असं वाटतं की वॉर्मअप एक्झरसाईज आणि कूलडाऊन एक्झरसाईज ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. वॉर्मअप म्हणजे काय, तर सोप्या शब्दामध्ये त्याला पूरक योग म्हणू आपण. प्रत्येक सांध्यांचा व्यायाम करणं व्यायामाच्या आधी ते पण फार आवश्यक आहे. कारण कधी कधी काय होतं की आपण जर अतिशय वेगाने चालायला लागलो आणि जर वॉर्मअप चांगलं नसेल तर कधी कधी जॉईंट्स एफेक्ट होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यायामाच्या बाबतीत आहे की शरीराला ओळखा. तुम्ही बघा, स्वतः सगळं शरीर सांगतं, त्याला पण जाणून घेतलं पाहिजे की आपलं खरं गरज काय. समजा आपण 3 किलोमीटर चालल्यानंतर पण दमलो नाही आहेत तर आपण वाढवू शकतो. तर शरीराला ओळखणं पण गरजेचं आहे. याच्यात आणखी एक गोष्ट, जे तरुण मधुमेही रुग्ण आहेत त्यांनी असं करावं की म्हणजे आपण त्याला श्रेणी करता येते, त्याला इंटरवल ट्रेनिंग असं म्हणतात. म्हणजे साधारणतः 5 मिनिट चालल्यानंतर 1 मिनिट रनिंग करू शकता आणि असं हळूहळू थोडं रनिंग पण वाढू शकता. ह्याच्याने काय होतं की एका सस्टेन पिरियडमध्ये जर आपण वॉकिंग केली तर त्याचे तेवढे फायदे नाही आहेत जे आपण इंटरवल ट्रेनिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये हार्ट रेट व्हेरी होतो तर त्याचे जास्त बेनिफिट्स होतात. अजून एक गैरसमज जो असतो आहे की वेट ट्रेनिंग म्हणजे थोडासा मसल मास पण बॉडीचा गरजेचा असतो. जे तरुण पेशंट्स आहेत 50-55 पर्यंत आहेत, तर मी म्हणतो नुसतं वॉकिंग पण नाही, थोडेसे वेट ट्रेनिंग म्हणजे साधारणतः 2.5-3 किलोचे छोटे डंबेल्स मिळतात, तर त्याच्याने पण जर आपण थोडीशी एक्झरसाईज केली, याला म्हणू रेजिस्टंट वेट ट्रेनिंग, ही पण जर सोबत ठेवली तर ती नंतरच्या काळात कामाला येते. कारण 50-60 वर्षानंतर जे गुडघ्यांचे त्रास होतात तर ह्याच्यासाठी काय की हे जे स्नायू आहेत 2 हे कुमकुवत होतात. मी असं बघितलं आणि ते होऊ नयेत. साधारणतः आता मधुमेहाचं लवकर निदान व्हायला लागलं आहे तर आपल्याला जास्त वेळ मधुमेहाच्या सोबत संसार करायचा आहे आणि आपले गुडघे पण चांगलं ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी सुरुवातीच्या काळातच आपण अशी एक आपल्या व्यायामाची एक आखणी करून घ्यावी ज्याच्यामध्ये रेजिस्टंट वेट ट्रेनिंग ह्याचा पण संभाव असावा.
आणि मग थोडंसं एक 15-20 मिनटं तुम्ही प्राणायाम, ध्यानधारणा, मेडिटेशन जे तुम्हाला करायचं आहे मानसिक शांततेसाठी ते पण आवश्यक आहे. म्हणजे व्यायामाच्या बाबतीत असं एक पूर्ण कॉम्बो पॅकेज तुमचं स्वतःचं स्वतः तयार करावं हे मला म्हणायचं आहे. दोघांना प्रश्न विचारण्याचं कारणच असं आहे की दोघंही मॅरेथॉन रनर आहेत. म्हणजे बोले तैसा चाले याची प्रचिती खरंच या दोघांकडे येऊ शकते. दोघंही मधुमेह तज्ज्ञ आहेत आणि दोघंही मॅरेथॉन रनर आहेत. मला वाटतं मुंबई, हैदराबाद, सांगली असं कुठलं शहर सोडलं नसेल जिथली मॅरेथॉन त्यांनी जिंकलेली नाही आहे. आहार आणि व्यायाम यामुळं खरंच आपण मधुमेह टाळू शकतो किंवा मधुमेह नियंत्रित ठेवू शकतो हे तर आपल्याला कळालं. पण व्यायामाबद्दल अजून एक सांगितलं जातं, फिट प्रिन्सिपल, जे मी प्रत्येक वेळेस सांगतो. फिटचा अर्थच असा आहे FITT. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, आठवड्यातून किती वेळा करावं. इंटेन्सिटी, आय म्हणजे इंटेन्सिटी, कुठल्या तीव्रतेनं करावं. टी म्हणजे टाईप, जसं की सरांनी सांगितलं की वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे तुम्ही व्यायाम करू शकता. आणि टी म्हणजे टाईम, किती वेळापर्यंत करावं. तर साधारणपणे असं म्हटलं जातं की आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस व्यायाम करणं गरजेचं आहे. 30 ते 45 मिनटं दररोज करणं गरजेचं आहे. आणि इंटेन्सिटी ठरवताना तुमचे डॉक्टर्स ठरवतील. कारण जसं सरांनी सांगितलं की 50पर्यंत तुम्ही रेझिस्टन्स एक्सरसाइज करू शकता, पण 50 नंतर करू नका. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच्यानंतर ठरवा की खरंच हा मला व्यायाम करावा किंवा याचा मला फायदा होईल किंवा नाही. हे सगळं जरी खरं असलं, आहार आणि व्यायामाचा खरंच जरी एवढा उपयोग असला, तरी खरंच मधुमेह मी आहे किंवा नाही हे बघण्यासाठी किंवा माझं निदान होण्यासाठी मी रक्तातलं साखरेचं प्रमाण कसं तपासावं आणि कोणत्या वेळेला तपासावं आणि कधी समजावं की मी मधुमेह रुग्ण आहे किंवा मला मधुमेह झालेला आहे हे बघण्यासाठी मी राजेश पाटील सरांना विचारतो की सर, उपाशीपोटी आणि जेवणानंतर असं दोन्ही वेळा तपासणं गरजेचं आहे का? रँडम सॅम्पलिंग तपासलं तरीसुद्धा तुम्ही सांगू शकाल की एखादा व्यक्ती हा मधुमेह रुग्ण आहे किंवा नाही? हा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असणारा, अनेकांच्या नातेवाईकांच्या मनात असणारा हा एक खूप चांगला आणि खूप चर्चा केला जाणारा विषय आहे. स्क्रीनिंग म्हणणार किंवा सर्वसाधारण तपासणी जेव्हा करतो आपण, तेव्हा आपण कोणत्याही वेळेला एका वेळेला साखरेची तपासणी करू शकतो. ती जर नॉर्मल असेल, रेंज जी दिलेली असते त्याच्यामध्ये, तर तुम्हाला मधुमेह असण्याची शक्यता कमी असते. त्याच्यापेक्षा जास्त असला तर मधुमेह असण्याची शक्यता जास्त असते. मग अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने दुसऱ्या दिवशी किंवा पुढच्या सेटिंगमध्ये सकाळी उपाशीपोटी आणि जेवण करून असं 2 वेळेला रक्ताची साखरेची तपासणी करणं हे आवश्यक आहे. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, पण ज्यांना नसेल त्यांच्यासाठी सांगतो. हे असं 2 वेळेला कशासाठी सांगतात? साखर तपासली, वाढलेली असली तर मधुमेह आहे, वाढलेली नसली तर मधुमेह नाही. हे सोपी गोष्ट आहे. परंतु मधुमेह एवढा सोपा नाही. मधुमेह आपल्याला अनेक वेळेला बुचकाळ्यात टाकणारा, संभ्रमित ठेवणारा असा विषय आहे. सकाळी जेव्हा उपाशीपोटी साखर तपासली जाते, ती ह्याच्यासाठी तपासली जाते की त्यावेळेला दिवसातल्या 24 तासामधली सगळ्यात कमी साखर त्यावेळेला तुमच्या रक्तामध्ये असते, सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी. मग जेवणानंतर 2 तासांनी का तपासली जाते? कारण तुमचं नॉर्मल जेवण तुम्ही घेतल्यानंतर 2 तासानंतर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे जास्तीत जास्त असतं. आणि तुमच्या रक्तातलं साखरेचं कमीत कमी किती प्रमाण आहे आणि जास्तीत जास्त किती प्रमाण आहे हे तपासल्यानंतर तुमच्या मधुमेहाची तीव्रता, त्यासाठी असणारा औषधोपचार, लागणारे औषधं, तुमचं वजन, तुमची क्रियाशीलता, तुमचं लिंग स्त्री किंवा पुरुष, तुम्ही काय काम करता, तुमची शारीरिक मेहनत कशी आहे, तुमचं वय कसं आहे. वाढत्या वयामध्ये तुमच्या शरीरातली ऊर्जेची गरज जास्त असते. जास्त प्रमाणात उष्मांक असलेली किंवा कॅलरी असलेले अन्नपदार्थ तुम्ही घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर एका विशिष्ट वयाच्या नंतर जेव्हा तुमची शारीरिक वाढ होत नसते, त्यावेळेला तुमच्या शरीराला गरज असणारी उष्मांकाची किंवा कॅलरीजची गरज ही वेगळी असते. आणि त्याप्रमाणे तुमचा व्यायाम, तुमचे उपचार, तुमचे औषधं, तुमच्या औषधांचे प्रकार आणि यासोबत इतर ज्या तपासण्या आवश्यक आहेत आणि इतर जे सल्ला आवश्यक आहे हे तुमच्या मधुमेह तज्ज्ञांना ठरवता येतात. त्याच्यामुळं सकाळी उपाशीपोटी एकदा आणि जेवणानंतर 2 तासांनी दुसऱ्यांदा असं कमीत कमी साखर तपासून घेणं आवश्यक आहे. याचबरोबर जेव्हा शक्य असेल किंवा जेव्हा ह्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण बॉर्डर लाईन वर असेल, किनाऱ्यावर असेल की नेमकं सांगता येत नाही, अशा वेळेला रात्रीच्या जेवणाच्या 2 तासानंतर सुद्धा साखर तपासणं आवश्यक आहे. म्हणजे सकाळी उपाशीपोटी,
सकाळचं जेवण झाल्यावर 2 तासांनी आणि रात्रीचं जेवण झाल्यावर 2 तासांनी असं साखर तपासली तर तुमच्या मधुमेहातलं जास्त योग्य प्रकारे निदान होऊ शकतं आणि त्याच्या प्रकारे योग्य ते औषधं आणि आहार आणि त्यांचं नियमन हे तुमच्या मधुमेह तज्ज्ञांना करता येऊ शकतं. ह्याच्याशिवाय कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग नावाचा एक प्रकार असतो जो की ह्याच्यापेक्षा जास्त योग्य पद्धतीने तुम्हाला साखरेचं निदान देऊ शकतो, मधुमेहाचं निदान करू शकतो. पण ते सगळ्या रुग्णांमध्ये त्याची गरज नसते. तो थोडा जास्त टेक्निकली ॲडव्हान्स प्रकार आहे आणि तो आपल्याला लातूरसारख्या ठिकाणी पण करता येऊ शकतो. आपल्या इथं उपलब्ध असणारे मधुमेह तज्ज्ञ लोक आहेत हे तेही सुद्धा देऊ शकतात. पण त्याची गरज काही छोट्या संख्येने मधुमेह रुग्णांच्या किंवा ज्यांच्यामध्ये मधुमेहाची सस्पिशन आहे, शक्यता आहे याच्यामध्ये लागतं. सकाळी उपाशीपोटी आणि जेवण करून 2 तासांनी दुसऱ्यांदा ही जर तपासणी एकाच दिवशी तुम्ही जर केलीत तर मधुमेहाचं चांगल्यात चांगले प्रकार निदान होऊ शकतं. त्याचबरोबर अशीच तपासणी मधुमेहाच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी आपण जेव्हा करतो तेव्हासुद्धा करणं आवश्यक आहे. उपाशीपोटी आणि जेवणानंतर 2 तासांनी सगळ्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपण अशी जेव्हा मधुमेहाची तपासणी करतो त्याच्या आधी तुमची जी औषधं नियमित आहेत ती घेतली पाहिजेत आणि ज्या दिवशी तुम्ही तपासणी करता त्या दिवशीसुद्धा जेवणाच्या आधीची औषधं घेऊनच 2 तासांनी साखरेची तपासणी केली पाहिजे. आपल्याकडं मी अनेक रुग्ण बघतो, गोळ्या नियमित घेतो, पथ्य बरोबर करतो आणि आज साखर तपासली, आज गोळी घेतली तर नाही, आज तपासायची म्हणून घेतली नाही. हे आम्हाला सगळ्यांना येणारी अडचण आहे. तर ज्या दिवशी तपासणी करायची त्या दिवशीसुद्धा तुमची रोजची औषधं रोजच्या वेळेला आणि रोजच्या प्रमाणात ही घेतलीच पाहिजेत. दुसरं एक, तपासणी करताना मला माहिती आहे माझे ओळखीचे, माझ्या जवळचे असणारे आणि अनेक सुशिक्षित रुग्ण असे आहेत की इतर वेळेला खाण्यापिण्यात ढिलेपणा करतात आणि ज्या दिवशी तपासणी करायची त्या दिवशी मात्र पथ्य एकदम कडक आणि मग असं तपासणी करतात. ह्या पद्धतीने केल्याने आपण मधुमेहाचं जे नियंत्रण आहे त्याची जी योग्य पद्धतीने आहे ते करू शकणार नाहीत. त्याच्यामुळं तुम्ही एरवी पण आहाराचं पथ्य सांभाळा. ज्या दिवशी तपासतात त्या दिवशीसुद्धा तुमचा योग्य आणि जो नियमित आहार तो आणि त्याची औषध ती घेऊनच तपासून घ्या. म्हणजे तुमच्या मधुमेहाचं नियंत्रण आणि औषधांचा जो डोस कमी जास्त मात्रा कमी जास्त करतात त्याच्याविषयी तुमच्या तज्ज्ञांना चांगल्यात चांगली माहिती मिळू शकेल. ह्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून मधुमेह तज्ज्ञांनी एक नवीन पद्धत हुडकून काढली आहे, त्याला HbA1c म्हणतात. तुम्ही आदल्या दिवशी किती कडक पथ्य करा आणि आधी 3 महिने जर केलेलं नसेल तर त्या HbA1c नावाच्या एका तपासणीत ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात त्याच्यात कळतं तुम्ही त्या दिवशी किती कडक पथ्य केलं असलं तर मागच्या 3 महिन्यात तुमचं रक्तातलं साखरेचं प्रमाण कसं होतं, त्याची तीव्रता आणि त्याचा नियंत्रण हे मधुमेह तज्ज्ञांना कळतं. त्याच्याप्रमाणे आपल्याला मधुमेहाचं नियंत्रण चांगल्यात चांगला होण्यासाठी मदत होऊ शकते. ज्या दिवशी तपासणी करायची त्या दिवशी गोळ्या घेऊनच रक्त तपासायला द्या जेवणानंतरचं. हे सगळ्यांनी कायमचं पक्क लक्षात ठेवा. तुमच्या ज्या ज्या ओळखीचे मधुमेही रुग्ण असतील त्यांना हे काळजीपूर्वक आठवणीने सांगा. याचा अर्थ की निदान करण्यासाठी उपाशीपोटी आणि जेवणानंतर हे 2 रक्तातले साखरेचं प्रमाण तपासणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सरांनी जसं सांगितलं HbA1c ज्याच्यामध्ये की मागच्या 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण ॲव्हरेज किती होतं हे कळतं. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, रुग्ण असं सांगतो की सर काल साखर खाल्ली होती त्यामुळे कदाचित आजची साखर रक्तातली साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असेल. पण त्याच दिवशी तुम्ही जर HbA1c किंवा सरांनी सांगितल्याप्रमाणे ग्लायकेटेड हिमोग्लोबिन हे जर तपासलं तर तुमच्याही लक्षात येईल की हे कालच्या साखरेमुळं नव्हे तर मागच्या 3 महिन्यापासून माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलंच आहे. म्हणजेच मला मधुमेह झालेला आहे आणि त्यानंतर घ्यायचे उपचार मला हे घेणं गरजेचं आहे. मी आष्टेकर सरांना असा प्रश्न विचारतो, त्यांनी ज्यावेळेस मधुमेहाचे गांभीर्य या विषयावर सांगितलं त्यावेळेस असं म्हणाले की मधुमेही रुग्ण तर आहेच आहेत पण बरेचसे असे पूर्व मधुमेह स्थितीत असणारे सुद्धा रुग्ण आहेत. तर हे मधुमेही आणि पूर्व मधुमेही यामध्ये काय फरक आहे? बघा, मधुमेहाचं जे निदान करायचं जसं आता आपली सगळी चर्चा झाली की उपाशीपोटी साखर आणि जेवणानंतर 2 तासांनी साखर ह्याच्याने मधुमेहाचं निदान होतं. आणि आणखी एक तपासणी आहे त्याला म्हणतात HbA1c. पण लक्षात घ्या, मधुमेह पूर्व मधुमेही हे फार महत्त्वाचे घटक आहेत. कारण या पूर्व मधुमेही म्हणजे प्री डायबिटीस लोकांना मधुमेह होण्यापासून आपल्याला वाचवता येतं, पूर्णपणे वाचवता येतं ज्यांनी जर त्याचा जीवनशैलीचा पूर्ण अवलंब केला तर त्यामध्ये कसं आहे की जर आता मधुमेहाचं निदान उपाशीपोटी साखर जर 126च्या वर असेल तर डायबिटीस झाला, मधुमेहाचं निदान झालं.
जेवणानंतरची साखर जर 200च्या वर असेल तर मधुमेहाचं निदान झालं. HbA1c तपासणी 6.5च्या वर असेल मधुमेहाचं निदान झालं. पण आता पूर्व मधुमेह म्हणजे काय की जर जेवणानंतरची साखर 140 ते 199 असेल तर बऱ्याचदा शुगर निघते बघा आपल्याकडं. केव्हा तरी तपासण्यात आली, माझी शुगर 170 आली, डॉक्टर आता काय. आता ह्याला आपण असं म्हणू की बा तू मधुमेह पूर्व मधुमेह आहेस, प्री डायबिटीस आहेस. पण कधी कधी असं होतं की जेवणानंतरची साखर असते 132, जेवणानंतर साखर 132 आहे आणि जेवणाच्या आधीची साखर आली आहे 116. आता लक्षात येतं 116 उपाशीपोटी आहे, जेवणानंतर 132 आहे, तर काय याला म्हणतात इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज. म्हणजे अशी एक संकल्पना आहे की फक्त फास्टिंगमध्येच किंचित मधुमेहाचं प्रमाण आढळलं आहे. हा पण पूर्व मधुमेह हे आहे. म्हणजे काय पूर्व मधुमेह म्हणजे प्री डायबिटीज. म्हणजे आपल्याला लक्षात आलं. आणखी HbA1c जी सगळ्यात महत्त्वाची तपासणी आहे किंवा जे स्मार्ट, आता सगळं डॉक्टर्स पण सगळे स्मार्ट झालेत, पेशंट स्मार्ट आहे. कारण पेशंट स्मार्टगिरी वाद करतो किंवा डॉक्टरांकडे तपासण्याच्या अगोदर 7-8 दिवस चांगलं पथ्य पाणी करून जात आहेत आणि माझं डायबिटीस कसं कंट्रोल आहे हे दाखवण्याचा पेशंट पण प्रयत्न करतात. डॉक्टर्स पण स्मार्ट झाले, स्मार्ट युग आहे सगळं. मग लगेच त्यांनी ती तपासणी काढली HbA1c आणि ही HbA1c तपासणी HPLC मेथडनी करायला पाहिजे. कारण मेथड्स बऱ्याच असतात. तर HPLC मेथडनी जर आपण ती तपासणी केली तर ती जास्त ॲक्युरेट असते. आणि ह्याचे आकडे लक्षात ठेवावेत आपण. 5.6च्या जर खाली असेल तर डायबिटीस नाही, 5.7 ते 6.4 6.4 त्याला म्हणू आपण प्री डायबिटीस आणि 6.5च्या वर डायबिटीसची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. तर या निदानाच्या बाबतीत ह्या सगळ्या तपासण्या महत्त्वाच्या. पण बऱ्याचदा तुम्ही जर बघितलं तर गरोदरपणाच्या मधुमेह जो निदान असतं त्याला ग्लुकोज चॅलेंज करून निदान केलं जातं. म्हणजे जेव्हा आता साधारणतः जेस्टेशनल डायबिटीस प्रकार हा पण आता फार बघण्यात येतोय आमच्या, डॉक्टर मुगळीकर पण सांगतील, सर पण सांगतील की बाबा प्रेग्नंट पेशंट्स आम्ही खूप जास्त बघतोय हल्ली. साधारणतः 24 ते 28 आठवड्यामध्ये हा मधुमेहाचा प्रकार निदर्शनास येतो, 7व्या ते 8व्या महिन्यामध्ये. आणि त्याच्यामुळे डॉक्टर जे स्त्रीरोगतज्ञ किंवा आम्ही काय करतो ते 75 ग्रॅम ग्लुकोज त्यांना दिलं जातं आणि त्याच्यानुसार आपण ती तपासणी करतो आणि त्याचं निदान केलं जातं. तर हे पण आकडे आपण लक्षात ठेवावेत. गृहिणींसाठी पण फार महत्त्वाचे, सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण 75 ग्रॅम ग्लुकोज देऊन 2 तासानंतर शुगर करतो, ती जर 120च्या वर असेल तर ह्याला म्हणतात गरोदरपणातली पूर्व मधुमेहाची अवस्था. आणि 140च्या वर असेल तर त्याला म्हणतात जेस्टेशनल डायबिटीस, म्हणजे गरोदरपणाचा मधुमेह झाला असं ते निदर्शक. 140लाच, इथं 200चा क्रायटेरिया नाही, लक्षात घ्या. 75 ग्रॅम साखर खाल्ली आहे, 2 तासानंतर ब्लड तपासलं आहे, 140च्या वर आहे, बाबा गरोदरपणाचा मधुमेह झाला. 120 ते 140 आहे, गरोदरपणाच्या मधुमेहाची पूर्व अवस्था आहे, आपल्याला काळजी घ्यावी लागते. म्हणजे असा वेगवेगळ्या प्रकारचा मधुमेह, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे निदान केले जातात. टाईप 1 डायबिटीसच्या बाबतीत पण वेगळे आहेत, पण ते कन्फ्युजिंग आहे. त्यावेळेस सी पेप्टाईड नावाची तपासणी केली जाते, त्याच्यावर मधुमेहाचं निदान होतं. बाबा शरीरात खरोखर इन्सुलिन बनतं का नाही ही बघणारी तपासणी, याला सी पेप्टाईड म्हणतात. आणि प्री डायबिटीस आणि ओबेसिटीच्या दृष्टिकोनातून सिरम इन्सुलिन नावाची तपासणी पण केली जाते, त्याच्यावर पण मधुमेहाचं पूर्व मधुमेहाचं निदान होण्याची शक्यता थोडीफार होऊ शकते. पण ठोकताळे जर समज असले तर मला हे जे मी आकडे सोपे सांगितलेत हे तुम्ही लक्षात ठेवावेत आणि त्याच्यानुसार करावं. उद्या निश्चितचपणे ज्यांनी आतापर्यंत कधी तपासणी केली नाही ते निश्चित मधुमेहाचं निदान करतील. कारण असं मी ऐकलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी 1 डिसेंबर ही जी तारीख आहे, 1 डिसेंबर ह्याच्यामध्ये नॅशनल हेल्थ चेकअप डे म्हणून घोषित केलं आहे. म्हणजे 1 डिसेंबरला जगभरात सगळेच लोक आपापल्या तपासण्या करतील असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. म्हणजे असा एक वेगळा इनिशिएटिव्ह या सरकारने यावेळेस घेतलेला आहे. 1 डिसेंबर ही पूर्ण तपासणीचा दिवस असा म्हणलं तर त्यावेळेस पण आहे. पण मला असं वाटतं कल करे सो आज, आज करे सो अभी. तर त्यासाठी आपण उद्याच मधुमेहाचं निदान, जे काय रक्त तपासणीचं निदान करावं असं मला म्हणायचं आहे. म्हणजे मधुमेहाचं निदान करताना फक्त उपाशीपोटी आणि जेवणानंतरच नाही तर HbA1c आहे. सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे ग्लुकोज चॅलेंज टेस्ट किंवा ज्याला ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट असं सुद्धा म्हणतात. नुसतंच गरोदर स्त्रियांमध्ये नाही तर तुम्हीसुद्धा ती टेस्ट करू शकता. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे खरंच तुम्ही तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोज टॉलरेट करू शकता किंवा नाही. त्यांनी सांगताना वजन सांगितलं 75 ग्रॅम. साध्या भाषेत सांगायचं तर मी असं म्हणेन की 1.5 छटाक साखर जर घेतल्यानंतर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढत नसेल तर नक्कीच तुम्हाला मधुमेह झालेला नाही. अशी एक अतिशय सोपी टेस्ट आहे ज्याच्यानं की तुम्ही बघू शकता की खरंच आपल्याला मधुमेह झालेला आहे किंवा नाही. तर आता समजा जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह झालेला आहे तर ही मधुमेह झालेली व्यक्ती यांनी कसं जीवन अवलंबावं किंवा आहारामध्ये असे कोणते बदल करावेत किंवा व्यायामामध्ये कसा अंतर्भाव करावा
हे जाणून घेण्यासाठी मी पटेल सरांना असं विचारतो की व्यायामाबद्दल तर त्यांनी सांगितलंच की व्यायाम कसा असावा, किती वेळ करावा, कोणत्या प्रकारचा करावा, पण खरंच आहारामध्ये सुद्धा अशी कुठली बदल करावी लागतात का, जेणेकरून सरांनी जसं सांगितलं की पूर्वस्थितीत जर मधुमेह असेल तर तो परत होऊ शकतो, म्हणजे पूर्वपदावर येऊ शकतो, आणि जर मधुमेह झालेला असेल तर तो नियंत्रित राहू शकतो कधी, जर आहार आणि विहार किंवा आहार आणि व्यायाम हा व्यवस्थित ठेवला तर. मग व्यायामाबद्दल आपण बघितलं, फिट प्रिन्सिपल बघितलं, दोघांनी सांगितलं की तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे व्यायाम करू शकता जेणेकरून तुम्ही मधुमेह नियंत्रित ठेवू शकता, दुष्परिणाम टाळू शकता. पण आहाराबद्दल काय? कारण आहाराबद्दल बरेच जणांचे गैरसमज आहेत, बरेच जणांचे गोड गैरसमज आहेत. तर ते गोड गैरसमज दूर करण्यासाठी मी पटेल सरांना विचारतो की आहाराबद्दलचं महत्त्व किंवा आहार कसा घ्यावा जेणेकरून मधुमेह होणारच नाही, किंवा एखाद्या व्यक्तीला जर मधुमेह झालेला असेल तर त्याने कशा पद्धतीनं आहार घ्यावा जेणेकरून त्याचा मधुमेह नियंत्रित राहील आणि दुष्परिणाम होणार नाही, किंवा एखादी व्यक्ती जर पूर्व स्थितीत असेल मधुमेहाच्या आणि तिला भविष्यामध्ये मधुमेह होऊ नये असं जर वाटत असेल तर तिनं कुठला आहार अवलंबावा जेणेकरून भविष्यामध्ये तिला मधुमेह होणार नाही. या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी अजून एक जे मोठं गैरसमज आहे लोकांमध्ये तपासणीकरिता येताना, की आपण पाणी पिऊन यायला पाहिजे का नाही तपासणीकरिता येताना, हे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात. आणि पाणी पिऊन येऊ शकता तुम्ही. अनुशापोटी यायचं म्हणजे एकदम अनुशापोटी. काही जण बरेचसे लांबचा प्रवास करून लातूरसारख्या ठिकाणी येतात, 70 किलोमीटर 80 किलोमीटर बसचा प्रवास असतो, तर ते पाणीसुद्धा पित नाही. आल्यानंतर आम्हाला सांगतात नाही सर उशीर झाला, पाणीसुद्धा पिलं नाही. तर पाणी का पिऊ शकता हे पण माहीत असलं पाहिजे, कारण पाणी पिल्याने तुमच्या रक्तातली साखरेचं प्रमाणमध्ये काही चेंज होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही फास्टिंग एकदम अनुशापोटी यायची गरज नसते. पाणी पिऊन सुद्धा तुम्ही तपासणीकरिता येऊ शकता. आणि जसं राजेश पाटील सरांनी सांगितलं, रोजच्या प्रमाणे तुमची जी दिनचर्या आहे त्या हिशोबानेच तुम्ही जेवण पण त्या हिशोबाने केलं पाहिजे. काही जण आता घरी भाकरी खातात आणि इथं येऊन डोसा खाऊन चेकअपला देतात, पण तुम्ही महिनाभर तर घरी जाऊन भाकरीच खाणार आहात. तर शक्यतो तुम्ही जसं घरी जेवण करता त्याच प्रकारचं जेवण, त्याच वेळेवर जेवण, आणि त्याप्रमाणे गोळीचं जे वेळ आहे गोळी घ्यायची आणि जेवण करायचं, आणि त्याच प्रमाणात जर घेतलं तर ते योग्यरित्या तपासणीचे रिझल्ट्स आले की मग त्या हिशोबाने ट्रीटमेंट करायला सोपं जाते आणि घरी पण त्या हिशोबाने तुमची शुगर मग कंट्रोलमध्ये राहते. आता आहाराकडे वळताना म्हणजे थोडक्यात सांगा, कारण आहाराबद्दल सांगायचं म्हणजे त्याला 1 तास पण आपण लेक्चर देऊ शकतो की आहारामध्ये काय काय तुम्ही केलं पाहिजे मधुमेहींनी. थोडक्यात सांगायचे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रायमरी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्ही गोड जे आहे ते बंद केलं पाहिजे. आता बऱ्याच जणांचं असतं की गोड म्हणजे काय, फक्त साखर बंद केली तर चालते का? आता नाही, आमच्या शेजारच्यांनी सांगितलं की आम्ही गुळ खाऊ शकतो. मग मध खाल्लं तर काय होतंय? मग फळांचं तर खायलाच पाहिजे, नाही खाल्लं तर शुगर कमी होईल, अचानक तुला काहीतरी होऊन बसेल, असं बरेचसे जण हे गैरसमज पसरवतात. पण गोड तुम्ही 100% एक असं गृहीत धरून चला की ते त्याच्यामध्ये जे तुम्हाला जिभेवर ठेवल्यावर गोड लागते ते आपल्यासाठी नाही. थोडक्यात त्याला विष आहे म्हटलं तरी चालेल आपल्यासाठी. साखर, गूळ, ऊस, रस, मध, ऊसापासूनच तयार होणारे बाय प्रोडक्ट्स आहेत. ऊसापासूनच गूळ तयार होतो, साखर तयार होते, मध पण बऱ्यापैकी गोड आहे. आणि फळं जे आहेत, जे अगदी पिकलेली फळं आहेत, ज्याच्यापासून रसाळ फळ म्हणून आपण ज्युसेस सोप्या रीतीने तयार होतात, आंबा, केळी, चिकू, सीताफळ, अंजीर, अगदी पिकलेली गोड फळं जे आहेत ते सुद्धा तुम्ही ॲज गुड ॲज 100% बंद केलं पाहिजे. आता बऱ्याचशा तुम्हाला डाएट चार्टमध्ये असं दिसून येईल की आंबे तुम्ही 50 ग्राम खाऊ शकता किंवा 2 फोडी खाऊ शकता, पण त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की ते 2 फोडी खाल्ल्यानंतर म्हणजे माझं तर मनसुद्धा भरत नाही आणि पोटसुद्धा भरत नाही. 2 खाल्ल्यानंतर अजून 2 खावं, 4 खावं, मग ते करता करता 1 डझनवर आपण थांबतो शेवटी. मग आल्यानंतर सांगतो नाही सर घरचे आंबे आले होते, शेतातले आले होते, कुणीतरी गिफ्ट दिले होते, म्हणजे बरेचसे एक्सक्युजेस असतात आपल्याकडे. पण तुम्ही असं ठरवा की मला ते गोड फळं खायचेच नाही आहेत. एकदा शुगर तुमची नियंत्रणात असेल तर काही ठराविक फळं आहेत, सफरचंद, डाळिंब, पायनॅपल, पेरू, बोरं, जांभळं, कमी गोड असलेली फळं जे आहेत ते अगदी क्वचित प्रमाणामध्ये तुम्ही कधीतरी घेऊ शकता. आठवड्यातून समजा तुम्ही 1-2दा घेऊ शकता. मग त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? एक उदाहरणार्थ जे फळं मी सांगितले कमी गोड असलेली फळं जे आहेत, 1 वाटी किंवा 1 हातभर माप एवढ्या मापाने तुम्ही ते फळं खाऊ शकता आठवड्यातून 2दा. मग ते फळं खायची वेळ कधी असली पाहिजे? आता सपोज 9ला तुम्ही सकाळचा नाश्ता घेता, दुपारी 1ला जेवण करता, रात्री परत 9ला तुम्ही रात्रीचं जेवण करता, एक उदाहरणार्थ. तर तुम्ही संध्याकाळी 5 वाजता इन बिटवीन मील्स जेवणाच्या मधल्या वेळेत तुम्ही ते 1 वाटीभर किंवा 1 हातभर मापाचे तुम्ही सफरचंद अर्ध किंवा छोटा असेल तर 1 सुद्धा खाऊ शकता. तर कमी गोड असलेली फळं आठवड्यातून 2दा इन बिटवीन मील्स, किंवा सकाळी तुम्ही 11 वाजता वगैरे सकाळी 9ला जेवण केलं असेल तर जेवण झाल्या लगेच तुम्ही फ्रूट सलाड वगैरे या प्रकारचं नाही घेतलं पाहिजे. एक कन्सेप्ट असंही आहे की व्हेजिटेबल प्लस फ्रूट सलाड, म्हणजे व्हेजिटेबल्स काकडी, टोमॅटो, गाजर, बीट आणि त्याच्यामध्ये थोडेसे सफरचंद किंवा थोडे स्लायसेस ऑफ केळीचे तुम्ही टाकून व्हेजिटेबल प्लस फ्रूट सलाड पण तुम्ही संध्याकाळच्या वेळेस घेऊ शकता, जेणेकरून रात्रीचं जेवण अजून तुम्ही प्रमाण
कमी केलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की गोड आपल्यासाठी नाही, आणि घेतलं तर फक्त हे जे फळांचं जे ऑप्शन्स आहेत. आणि घरी जर काही गोड तयार करायचं असेल तुम्हाला, तर आता बरेच वर्ष झाले शुगर फ्रीचं एक ऑप्शन निघालेलं आहे. त्याच्याबद्दलही बऱ्याचशा जणांना गैरसमज आहे की शुगर फ्री घेतल्याने हाडं ठिसूळ होतात, शुगर फ्री घेतल्याने कॅन्सर होतो. हे डोक्यातून आपण काढून टाकलं पाहिजे. कारण शुगर फ्री आपण वापरून किती वापरणार आहात? 2, 4, 5 चमचे आपण दिवसभरात यूज करतो. जे काही तुम्ही चहा घेता दिवसातून 2 वेळेस, त्याच्यामध्ये तुम्ही शुगर फ्री वापरू शकता. सणावाराला पुरणपोळी, दिवाळीला करंजी, लाडू तयार करताना तुम्ही ते शुगर फ्रीचं पावडर किंवा लिक्विड टाकून ते तयार करू शकता. पण ते तुम्हाला 100% खात्री असली पाहिजे की हे शुगर फ्री टाकूनच तयार केलेलं आहे आणि ते आपल्याला चवीला गोड लागायला लागले. तर तुम्ही 1 पुरणपोळी किंवा 2 खाल्ले तरी चालतील, पण गुळाची अर्धी किंवा ते साखरेची अर्धी खाल्ली नाही, जबरदस्ती नाही, मान ठेवण्यासाठी, हे सगळं तुम्ही स्वतःसाठीच तुम्ही ते चिटिंग करायला लागला, स्वतःची फसवणूक करायला लागलात आणि नुकसान तुम्हालाच होणार आहे. तर शुगर फ्रीचे तुम्ही 2 पोळ्या घ्या सणावाराला, काही अडचण नाही आहे. पण जे काही तुम्ही गोड आणि बाहेरून घेऊ नका. स्वीट्स जे आहेत आता ते मार्केटिंग झालेलं आहे की शुगर फ्री स्वीट्स. आता अंजीरचे ते स्वीट्स म्हणून द्यायला लागले, शुगर फ्री नावाने ते त्याचं मार्केटिंग व्हायला लागले. पण ते बऱ्यापैकी अंजीर इन इट सेल्फ खूप गोड आहे. त्याच्यामध्ये अजून तुम्ही शुगर फ्री पावडर टाकणार आणि तुम्हाला वाटेल की ते शुगर फ्री आहे, मग ते तुम्ही किती खाल्लं, मग चेकिंगला आमच्याकडे आला दिवाळीनंतर तर शुगर परत वाढूनच येणार आहे. तर शुगर फ्रीमध्येही तयार करताना आपण घरी जे पदार्थ तयार करतो, पुरणपोळी, करंजी, लाडू, कमी प्रमाणामध्ये 1-2 आपण घेऊ शकतो. ते एक लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मग आपली जी जेवणाची ताट आहे, रुटीन मील जे आपण घेतो, आपल्या महाराष्ट्रीयन मील असा आहे, पोळी भाजी वरण भात, हे आपल्या एक स्टेपल डाएट आहे आपल्याकडे. साऊथमध्ये गेला तर भाताचं प्रमाण जास्त आहे, नॉर्थमध्ये गेला तर चपाती जास्त खातात, पण आपण सेंटरमध्ये कुठेतरी असल्यामुळे आपण चपाती भाकरी पण खातो आणि भातसुद्धा खातो. प्रत्येक जेवणाला आपल्याला लागतं हे, म्हणजे ऑन ॲव्हरेज सगळ्यांनाच लागतं ते. तर मग त्याच्यामध्ये आपण बदल काय केलं पाहिजे? तर थोडंसं आपण जर युरोपियन कल्चर जर बघितलं तर त्यांच्याकडे ब्रेडचं प्रमाण, ते त्यांच्याकडे चपाती भाकरी नाही आहे, ते ब्रेड खातात. पण ते ब्रेड जे आहे ते डाव्या हातामध्ये 1 पीस घेतात आणि त्यांचं मेन जे आहे ते सूप, व्हेजिटेबल सूप, किंवा मग त्यांचं जे काही चिकन असेल किंवा जे काही मटन असेल, बीफ असेल, ते खातात. मेनली ते खातात प्रोटीन, आणि त्याच्यासोबत थोडंसं एक ब्रेडचा तुकडा घेतात. कार्बोहायड्रेटचं प्रमाण, ब्रेड म्हणजे कार्बोहायड्रेट, चपाती भाकरी भात ब्रेड हे सगळे कार्बोहायड्रेट्समध्ये येतात, याचं प्रमाण ते खूप कमी ठेवतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे आहेत पोटाभोवतली जी चरबी आहे, ॲबडॉमिनल फॅट जे आपण म्हणतो, ते खूप कमी आहे. आणि त्यांच्याकडे डायबिटीसचंही प्रमाण आपल्यापेक्षा बऱ्यापैकी कमी आहे. मुख्य कारण आपल्याकडे भारतामध्ये डायबिटीस होण्याचंच हे आहे की आपल्याकडे कार्बोहायड्रेट रिच मील आहे. म्हणजे आपण भात चपाती भाकरी खूप जास्त खातो. तर सिम्पल जर बदल करायचा असेल तुम्हाला ताटामध्ये, तर तुमची जी चपाती भाकरी किंवा भात हे जे काही असेल, याच्यातलं जे काही असेल, याचं प्रमाण तुम्ही एक 20% कमी करा. आणि मग याचं फिलर कसं करायचं, हे 20%नी त्याला काय वाढवायचं काय त्याच्यामध्ये, तर तुम्ही सलाड्स, फ्री फूड्स जे आहेत, मग त्याच्यामध्ये सलाड्स, कोशिंबीर थोडक्यात म्हणायचं असेल तर, मग त्याच्यामध्ये काकडी, गाजर, टोमॅटो, बीट, कांदा, जे काही तुम्हाला दही वगैरे ताक जे काही टाकायचं असेल, आणि प्रोटीनचंही थोडंसं यूज वाढवलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग चना, मटकी, पनीर, जे नॉन व्हेजिटेरियन असेल त्यांनी चिकन, फिश, प्रोटीनचं तुम्ही प्रमाण वाढवा. फ्री फूड्स जे आहेत, सलाड्स जे आहेत, त्याचं प्रमाण वाढवा. कार्बोहायड्रेट जेवढं तुम्ही कमी प्रमाणामध्ये घ्याल तेवढंच तुमची साखर जी आहे ती अचानक किंवा खूप जास्त पीक येणार नाही, थोडी वाढेल. आणि प्रोटीन आणि फॅट जे आहे किंवा फ्री फूड्स जे सलाड्स वगैरे जे आहेत, त्याच्यामध्ये एवढं प्रमाण नसतं की तुमची साखर खूप जास्त ते अचानक वाढवणार आहेत. तर ते जास्त प्रमाणामध्ये घेऊन, कारण आपल्याला एकदम म्हणजे युरोपियनसारखं ते एक ब्रेडचं तुकडा वगैरे आपल्याला ते जमणार नाही, त्याच्याने पोट भरल्यासारखे वाटणार नाही, सॅटायटी येणार नाही. तर तुम्ही थोडं हळूवार, तुम्ही आधी समजा तुम्ही 2 चमचे भात घेत होता तर 1.5 चमचा घ्या तुम्ही. पोळीचं आता तुम्हाला एक सवय झालेली आहे की आपण 2 पोळी खातो सकाळच्या जेवणामध्ये, तर घरी जे आहेत गृहिणी जे आहेत त्यांना सांगा की पोळीचा साईज कमी करा. म्हणजे पोळी बनवताना, चपाती बनवतानाच तुम्ही जे हे घेता, पीठ घेता, त्याचं प्रमाण जर तुम्ही थोडंसं छोटं ठेवलं तर आपोआप त्यांना वाटेल की नाही 2 चपाती. आणि जे मुगीकर सरांनी सुरुवातीला जे सांगितलं किंवा आग्रह करायचं जे आपल्याकडे एक जे सिस्टम आहे ते थोडीशी जरा कमी झाली पाहिजे. आपल्याला जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा जर आपण एक 1/3 जर आपण जागा जर रिकामी सोडली तर बऱ्यापैकी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आपल्याला जेवढी भूक आहे तुम्ही त्याला 3 टप्प्यामध्ये जर डिवाईड केलं पोटाच्या साईजला, 1/3 मध्ये तुम्ही मील घ्या, तुमचं जे रुटीन आहे ते, त्याच्यामध्ये सगळंच आलं, मग पोळी भाजी वरण भात आलं. 1/3 मध्ये तुम्ही लिक्विड्स टाका, पाणी, ताक, सूप, आणि 1/3 तुम्ही रिकामा ठेवा, तुमच्या एअर म्हणू आपण, हवेसाठी रिकामी ठेवा तुमच्या पोटामध्ये. या प्रकारे जर तुम्ही 3 वेळेस जरी जेवण केलं हलक्या पोटाने तर बऱ्यापैकी तुम्ही फक्त मधुमेह नाही तर बाकीचेही बरेचसे आजार तुम्ही टाळू शकता. हे सिम्पल टिप्स आहेत. गोड बंद ठेवा, 3 वेळेस हलक्या पोटाने जेवण करा, कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुम्ही जेवणामध्ये
कमी करा. आणि बाकी तुम्हाला जे स्पेशल सजेशन्स जे घ्यायचे आहेत तर त्याला आम्ही इंडिव्हिज्युअलाइज टेलर मेड तुमच्या जीवनशैलीप्रमाणे तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही काय काम करता, तुमचं वय किती आहे, तुमचं घरी काय तुम्ही स्टेपल डाएट आहे तुमच्या, हे जर डॉक्टरांशी चर्चा केली तर त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला ते टेलर मेड किंवा थोडंफार ॲडजस्टमेंट करून देऊ शकतो. हे जनरल सजेशन्स आहेत बऱ्यापैकी. आहाराचा विषय जो आहे ना, तो मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण डायबिटीसच्या मॅनेजमेंटमध्ये आता जर मी आता एक साधारणतः 20-1 वर्षापासून बघतो की मधुमेह हा मुळातच प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर्स म्हटलं जातं. किंवा एखाद्या मधुमेहाच्या पेशंट्समध्ये आधी सुरुवातीला 1 गोळी असते, हळूहळू मधुमेहाचं नियंत्रण बिघडतं, मग 1.5 गोळी होते, 2 होतात आणि हळूहळू मधुमेहाच्या गोळ्यांची संख्या वाढते. डायबिटीसचं कंट्रोल त्या कारणाने चांगलं राहत नाही ओव्हरऑल. म्हणजे आम्हाला पण असं वाटतं की पेशंटला एकच गोळी असावी, कमीत कमी औषधात कंट्रोल करावं, असा प्रत्येक डॉक्टरांचा प्रयत्न असतो. पण असं लक्षात आलं की हे का वाढत चाललं आहे. गोळ्यांची संख्या वाढते, HbA1c बघितलं तर त्यांचंही बऱ्याचदा कंट्रोल होत नाही. पण जसं आता डॉक्टर चांद यांनी सांगितलं आहे की आहाराचा जो भाग आहे हा फारच महत्त्वाचा आहे. म्हणजे आज आपल्याला जे सगळ्यांना ज्ञान घ्यायचं आहे ते मला असं वाटतं की आहाराचं जेवढं आपण चांगलं ज्ञान घेऊ तेवढं आपण डायबिटीसचं कंट्रोल चांगलं करू शकतो असं मला म्हणायचं आहे. मग यासाठी मी थोडंसं तुम्हाला आणलं आहे सोबत दाखवण्यासाठी. बघा, आपली जी साधारणतः प्लेट आहे ना ती या एवढ्या याची असावी. म्हणजे आपल्या ज्या घरच्या ज्या मोठमोठ्या ज्या सगळ्यांचे ताटं एवढे मोठमोठे आहेत तर ते ताट आता हे उद्यापासून प्रयत्न करू आपण की असं एवढंच ताट घेऊया. कारण काय आहे की हा जो पोर्शन साईज जो भाग आहे की आपण किती खायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय डायबिटीस कंट्रोल होणार नाही आणि तुमची गोळी कमी होणार नाही. हे लक्षात घ्या पक्क. गोळ्या जर कमी करायच्या असतील तर आहाराचं योग्य नियोजन आणि थोडं थोडं खाणं फार महत्त्वाचं आहे. मग आता ह्याच्यात ही जी प्लेट आहे ही टेलर मेड प्लेट दाखवतो तुम्हाला. तर या प्लेटचा जर विषय केला त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. तर ही आमच्या कंपनीची प्लेट आहे, पण आपण अशी तयार करू शकतो. आणि हा जो भाग आहे साधारणतः हाफ पोर्शन जो आहे आपल्या या प्लेटचा हाफ हा सगळा भाज्यांचा असावा. भाज्या न शिजवलेल्या म्हणजे एकदम रॉ व्हेजिटेबल्स फायबर्स याचा वापर असावा. म्हणजे काकडी, टोमॅटो, भाज्यांचा वापर असावा. हा जो इकडचा भाग आहे मध्ये सिरियल, जसं डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे की कार्बोहायड्रेट्स काय आहेत, प्रोटीन्स काय आहेत आणि फॅट्स काय आहेत. तर हे लक्षात असलं पाहिजे. म्हणजे आपण जी गहू, ज्वारी, बाजरी, भाकरी, ह्या सगळ्या कार्बोहायड्रेट्स या श्रेणीमध्ये येतात, सिरियल्स ह्याच्यामध्ये येतात. आणि हा सगळ्या साखर वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. या जेवढ्या आपण कमी घेणार तेवढंच डायबिटीसचं कंट्रोल चांगलं होणार. फर्स्ट आहे कार्बोहायड्रेट्स कमी करणं. सगळ्यांना लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट्स चौथा भाग आहे फक्त. अर्धा भाग जो आहे तो भाज्या, हिरव्या कच्च्या पालेभाज्या, सलाद ह्याचा वापर आहे. आणि नंतरचा भाग आहे हा प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्स कशात येतात? जे आहेत आपल्या डाळींमधनं प्रोटीन्स येतात. मोड आलेली मटकी, मूग कडधान्य उसळीमध्ये येतात, दुधामध्ये येतात. नॉनव्हेज खाणारे लोक नॉनव्हेजमध्ये येतात. तर ह्या प्रोटीन्सचा भाग असा आहे. आता जर तुम्ही लक्षात ठेवलं की हा बघा, हा वाटतो आपला टेनिसचा चेंडू आहे ना. तर ह्या टेनिसच्या चेंडू एवढा आपला कणकेचा गोळा पाहिजे. आता आपल्या गोळे बघा घरचे. म्हणजे आपण आता लक्षात येतं की सगळेजण म्हणतात मी तर काय गोळी खातो. अरे वा, तुमची साईज किती आहे ना. तुम्ही एक जर आता ह्या आहे हा गोळा आहे कणकेचा गोळा, हा 20 ग्रॅमचा आहे साधारणतः. आता ह्याच्याप्रमाणे आपल्याला हिशोब करायचा असतो. कारण 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट हे 4 किलो कॅलरी देतं. आता कॅलरीचा जो गोंधळ आहे ना हा आपण आता बाकीच्या सगळ्या गोष्टी बऱ्याच बघत असतो. पण मला असं वाटतं सगळ्या मधुमेहाच्या पेशंटनी थोडा सायंटिफिक विचार करायला हरकत नाही, सायंटिफिक अभ्यास करायला हरकत नाही. काही फरक पडत नाही. आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडू आणि आहाराच्या बाबतीत खोलवर घुसू आणि खरंच आपण किती खातोय हे बघूया. तर हा बघा 20 ग्रॅमचा गोळा आहे. म्हणजे अशा प्रकारची कणकेचा गोळा तुमचा पाहिजे. मग तुम्ही त्याच्या पद्धतीत हे करा, पोळी भाकरी करा आणि पोळीला तेल लावू नका. म्हणजे विदाऊट ऑइल पाहिजे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये हे आहे वरण किंवा डाळ, ह्याचा भाग हा असा कुंडा तयार करता येतो. आणि हे आहेत भाज्यांचा, म्हणजे हिरव्या कच्च्या पालेभाज्या या ह्याच्यामध्ये तुम्ही घेता येतील. असे आपल्या मार्केटमध्ये मेजरिंग कप्स मिळतात. ह्याच्यावर लिहिलेलं असतं किती ml, किती ग्रॅम. बऱ्याच जरी ना ग्रॅम कळत नाही आपल्याला, काही फरक पडत नाही. आपण काय करू, आपण आपली पद्धत ठरवूया. आता ठोकताळ्यांच्या पद्धतीमध्ये पण शिकवतो, पण सायन्स बेस्ड पण काही हरकत नाही. आपण बाकी 1000 गॅजेट्स काही नॉनसेन्स खरेदी करतो, पण या क्वालिटी काही खरेदी करत नाही. काय हरकत आहे हे खरेदी करायला आपल्याला. बघा, तेलाच्या बाबतीत जर विचार केला
तर साधारणतः आपण सगळे डॉक्टर्स म्हणतात की अर्धा किलो तेल हे महिन्याला पुरलं पाहिजे. अर्धा किलो म्हणजे किती? आता हा जो एक चमचा आहे हा 5 ग्रॅमचा आहे, म्हणजे दिवसातनं 3 जर चमचे घातले तर 15 ग्रॅम झालं, म्हणजे 15 ml, म्हणजे दिवसातनं 3 असं महिनाभर घेतलं तर तुमचं एक म्हणजे ½ kg पर पर्सन, एका माणसाला अर्धा किलो तेल पुरलं पाहिजे. आता आपण आपला हिशोब करा घरचा, म्हणजे तेलाचा हिशोब जो आहे त्याच्याशिवाय डायबिटीस कंट्रोल नाही होणार. म्हणजे जर कंट्रोलच करायचं ठरवलं डायबिटीस तर आहाराशिवाय होणार नाही, व्यायाम आणि आहाराशिवाय होणार नाही. आमचे डॉक्टर आम्ही सगळे, आता मी सगळे आहेत, आमचं एकच काम आहे गोळ्या वाढवणं. ते मी ओपनली मान्य करतो, कारण आम्हाला दिसतात आकडे, अरे HbA1c 10च्या वर, शुगर 250च्या वर, हा लगेच डॉक्टर अरे तुम्ही प्रयत्न नाही केला, वाढवली अर्धी गोळी आली. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला काय की स्वतः रुग्णांना डॉक्टर बनावंच लागेल, त्याला पर्याय नाही. आता तुम्हाला मधुमेहाविषयी आहाराविषयी पूर्ण माहिती तुम्ही काढून घ्या आणि थोडं खोलात जा. बघा अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, खरंच ग्रॅम म्हणजे काय ते क्लिष्ट वाटतं. ते तक्ते जे आहेत ना, आता डॉक्टर मुगळीकरांना पण अनुभव आहे, ते तक्ते असे क्लिष्ट वाटतात, पण आपण आपल्या पद्धतीने सोपे करूया. बघा एवढं जर मुठभर जर घेतलं ना तर हा एक कणकेचा गोळा झाला, म्हणजे एवढ्या आकाराची कणकेचा आपण एक चपाती घेऊ शकतो, बरोबर? अच्छा, हां, तर हे ओके. तर हा जो कणकेचा गोळा आहे, हे बघा एवढ्या आकाराची कणकेचा एक पोळी होते, असं सोप्या शब्दात समजूया. डॉक्टरांनी जसं सांगितलं तर एक जो पाम आहे एवढा, हा बघा ह्याच्यापर्यंत प्रोटीन्स घेता येतात. आणि डॉक्टर दोन आणि दोन जेव्हा आपण करतो एवढ्या आपल्याला भाज्या घेता येतात. आणि आता असं आपण अंगठा करू वरचा, टिप ऑफ हे जे आहे ना एवढं तेल पाहिजे. म्हणजे सोप्या शब्दात लक्षात ठेवलं तर अशी सोपी गोष्ट आहे. म्हणजे कणिक केवढी पाहिजे? मुठे एवढी. एक हाता एवढं पाहिजे प्रोटीन्स, 2 हाता एवढं पाहिजे व्हेजिटेबल्स, आणि अंगठ्याच्या वरच्या टॉपवर पाहिजे तेल. मग हा जर आपण खरं आपण घरी विचार केला तर आपण डायबिटीस 100% कमी करू शकतो. वजन तुमचं 100% कमी होणार असं मला वाटायचं. म्हणजे थोडक्यात डायबिटीसचं डी काय शिकवतं तर डाएट शिकवतं, डिव्हिजन करायला शिकवतं आणि डिसिप्लिनसुद्धा करायला शिकवतं. तुमच्या आहारामध्ये जर डिसिप्लिन असेल, तुमच्या आहारामध्ये जर विभागणी केली, तुमच्या आहाराची जर डिव्हिजन केलं तर नक्कीच होणारा मधुमेह तुम्ही टाळू शकता. तुमचं वजन वाढणार नाही, तुमचं वजन संतुलित राहील. आणि जर तुम्हाला मधुमेह झाला तर तो नक्कीच नियंत्रित राहू शकतो. आणि बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की डे बाय डे किंवा दिवसेंदिवस डॉक्टर हे माझे विनाकारण गोळ्या वाढवत आहेत, तर का वाढवत आहेत? त्याचं कारण असं आहे, तुम्ही फक्त स्वतःचं अवलोकन करून बघा. कदाचित आपल्या आहारात बदल झाला असाल, कदाचित आपला आहार हा व्यवस्थित नसावा. जसं त्यांनी आत्ताच सांगितलं की डायबिटीसमध्ये डाएटचं डिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आहाराची विभागणी, कार्बोहायड्रेट्स किती असावे, कार्बोदके किती असावी, प्रथिने किती असावी, फॅट्स किती असावे. त्याचं कारणच असं आहे की कार्बोदके जसं त्यांनी सांगितलं की 1 ग्रॅम जर घेतलं तर 4 कॅलरीज मिळतात. फॅट्सचं जर 1 ग्रॅम घेतलं तर 7 ते 8 किंवा 9 कॅलरीज मिळतात. म्हणून फॅट्सचं प्रमाण कमी, तेलाचं प्रमाण कमी आणि कार्बोदकाचं सुद्धा प्रमाण कमी असणं गरजेचं आहे. प्रोटीन्सचं ते जास्त सांगतात, त्याचं कारण असं आहे की 1 ग्रॅममध्ये साधारणपणे 2.5 ते 3 कॅलरीज तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुम्ही ते जास्तीत जास्त घेतलं तरी हरकत नाही. तुम्हाला उष्मांक जास्त मिळणार नाही, तुम्हाला कॅलरीज जास्त मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सांगितलं त्यांनी की ग्रीन सलाड हे जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे. कारण त्याचं कारणच असं आहे की त्यामध्ये फायब्रस कंटेंट किंवा तंतुमय पदार्थ हे जास्तीत जास्त असतात. जेव्हा तुम्ही कुठलाही पदार्थ खाता त्याची एक क्षमता असते रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची, ज्याला आम्ही ग्लायसिमिक इंडेक्स असं म्हणतो. तर प्रत्येक पदार्थाची क्षमता रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची ही वेगळी आहे. आणि जर तुम्ही मिक्स फूड खाल्लं, याचाच अर्थ असा की तंतुमय पदार्थ जर मिक्स करून खाल्ले, सरांनी काय सांगितलं की मुठभरच ठेवा पिठाचा गोळा, त्याच्यात तेल घालू नका. त्याचं कारणच असं आहे, किंवा त्याच्यात कोंडा घाला. त्यांनी हेही सांगायचं हे केलं की त्याच्यात कोंडा घालून जर तुम्ही पोळी केली तर त्याच्यात फायब्रस कंटेंट जास्त वाढेल आणि त्याचा ग्लायसिमिक इंडेक्स हा कमी होतो. म्हणजेच रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवण्याची क्षमता ही कमी होते. याचाच अर्थ असा आहे की आहारावर जास्तीत जास्त जर कॉन्सन्ट्रेट केलं, आहारावर तुम्ही जास्तीत जास्त जर जोर दिलात तर नक्कीच जर तुम्ही मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असाल तर पूर्वपदावर याल. जर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता असेल भविष्यात तर तुम्हाला होणार नाही. आणि जर तुम्ही मधुमेही रुग्ण असाल तर नक्कीच तुमचा मधुमेह हा नियंत्रित ठेवू शकाल आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम हे टाळू शकाल.
आपण 2 आधारस्तंभ पाहिले, एक पाहिला आहार आणि दुसरा पाहिला व्यायाम, ज्याला आपण विहार असं म्हणतो. हे दोन्ही आधारस्तंभ मधुमेही रुग्णामध्ये उपचारामध्ये खूप खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत. या दोन्हीचाही बॅलन्स ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आहार आणि विहार हे 2 चाकं आहेत. हे चाकं घेऊन तुम्ही जर सायकल व्यवस्थित चालवलीत तर नक्कीच आयुष्यभर मधुमेहासह तुम्ही निरोगी जीवन हे जगू शकता. पण हे आहार आणि विहाराबरोबरच हे व्यवस्थित करूनसुद्धा अशी काही औषधं घ्यायला लागतात, जी औषधं घेतल्यानंतर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवलं जातं. पण ही खरंच औषधं घेण्याची गरज आहे का नाही, किंवा याचे काही दुष्परिणाम आहेत का नाही. कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की मी आहार आणि विहार व्यवस्थित ठेवतो, मी माझी जीवनशैली व्यवस्थित ठेवतो, मग माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित का राहत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला कदाचित आता औषध गोळ्यांची गरज आहे, पण हे औषध गोळ्यांचे खरेच दुष्परिणाम असतात का, आणि ही द्यावी लागली तर त्याचे दुष्परिणाम भयावह आहेत का मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम भयावह आहेत, हे आपण जाणून घेऊया राजेश पाटील सरांकडून. मधुमेह न होणं सगळ्यात चांगलं. जर झालेलं असेल तर कुठल्याही पद्धतीचं दडपण, कुठल्याही पद्धतीची भीती किंवा कुठल्याही पद्धतीचा गैरसमज मनात घेण्याचं काहीही कारण नाही. मधुमेह झाला म्हणजे अति काही फार मोठा ॲक्सिडेंट झाला असं समजण्याची गरज नाही. फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मधुमेह झाला असं जेव्हा एखाद्या रुग्णाला तुमचे डॉक्टर किंवा मधुमेह तज्ज्ञ सांगतात, तेव्हा एक गोष्ट नक्की की याच्यापुढं तुमच्या आयुष्याला तुम्ही ठरवून वळणावर ठेवलं पाहिजे, रोडवर रस्त्यावर ठेवलं पाहिजे. आत्तापर्यंत तुमचं आयुष्य जसं आपोआप पुढं चाललं तसं ह्याच्या पुढं चालणार नाही. तुम्हाला ते प्रयत्नपूर्वक, काळजीपूर्वक, निष्ठापूर्वक आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा औषधपूरक ठेवून चांगल्यात चांगलं ठेवलं पाहिजे. आणि हे शक्य आहे का? सहज शक्य आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांची, मधुमेह तज्ज्ञांचा जर सल्ला, त्यांच्याशी संवाद ठेवला, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या सल्ल्यांनी योग्य तो बदल केला, त्यांच्या सल्ल्यांनी योग्य तो व्यायाम सुरू केला, त्यांच्या सल्ल्यांनी योग्य तो आहारात बदल केला आणि वेळच्या वेळी तपासणी करून योग्य ते औषधोपचार घेतले तर तुम्हाला मधुमेह झाला नसताना जे आनंदी आयुष्य जगू शकला असतात तेवढंच आनंदी, यशस्वी आणि आरोग्यदायी जीवन यापुढेही जगू शकता, याची 100% खात्री मी आज उपस्थित असलेले माझे जे तरुण मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या साक्षींनी देऊ इच्छितो. जसं आयुष्यात वेगवेगळे टप्पे येतात. बालपण असतं, तारुण्य असतं, मध्यम वय असतं, वार्धक्य असतं. ह्या सगळ्या गोष्टींना आपण वेगवेगळ्या पद्धतीने तोंड देतोच, आपल्याला न कळत देतो. तसं मधुमेह झाल्यानंतर आपल्याला हे समजून उमजून कळून आणि त्याची जेव्हा शक्य असेल तेवढी शास्त्रोक्त माहिती घेऊन तुमच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही जगू शकता. जर एका मधुमेह नसलेल्या व्यक्तीने मला विचारलं की माझी आदर्श जीवनशैली कशी असावी, तर मी सांगेन की तुझ्या वयाच्या मधुमेह असलेल्या व्यक्तीची जशी आयुष्यशैली, जीवनशैली असेल तशी तुझी असायला पाहिजे. म्हणजे जीवनशैलीमधला जो बदल आहे, आपण खातो काय, राहतो काय, व्यायाम काय करतो, हे इतर सर्व जनतेला, सर्व समाजाला मधुमेही दाखवू शकतात. ते दृष्टीने मधुमेह हे त्यांचे पथदर्शक आहात, वाटाडे आहेत, वाट दाखवणारे आहेत. मधुमेह असणाऱ्यांनी ज्या प्रकारे आहाराचं, व्यायामाचं आणि औषधोपचाराचं, तपासण्यांचं नियोजन केलं पाहिजे, तसंच जर उपचाराचं नियोजन मधुमेह नसणाऱ्यांनी जर केलं तर त्यांचंसुद्धा आयुष्य मधुमेहांनी इतकंच चांगलं आणि निरोगी राहू शकतं. त्या दृष्टीने सर्व मधुमेही नसणाऱ्यांचे वाटाडे, मार्गदर्शक, पथदर्शक आहेत. आपण औषधोपचार घेताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक पहिला प्रश्न मला माझे अनेक रुग्ण विचारतात, त्याच्याविषयी मला आनंद आहे, आणि माझ्या अनेक रुग्ण विचारत नाहीत त्याच्याविषयी थोडा विषादही आहे, की मला माझा मधुमेह नियंत्रणात ठेवायचा आहे आणि मला औषधाशिवाय काय करता येईल हे तुम्ही पहिला प्रश्न विचारला पाहिजे. औषध द्यायला तर आम्ही तयारच असतो, एका अर्ध्या पायावर आम्ही तयार आहोत औषध द्यायला,
परंतु प्रश्न असा आहे की आपल्याला औषध न घेता काय करता येऊ शकतं, हा सगळ्यात पहिला प्रश्न विचारायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही मधुमेह तज्ज्ञ किंवा डॉक्टर लोक थोडे घाबरतो, थोडे बिचकतो. त्याचं कारण एक असतं की तुमच्या ब्लड शुगरचा, रक्तातल्या साखरेचा रिपोर्ट बघितल्यावर ही गोळी चालू करा, हे सगळ्यात कमी वेळात होणारं उत्तर असतं. ही गोळी सुरू करा. आणि जर हे उत्तर द्यायचं नसलं तर दुसरं उत्तर हे अत्यंत लांब सडक असतं, ते समजून सांगावं लागतं आणि त्याला वेळ लागतो. तुमच्याजवळ आहे का नाही आणि आमच्याजवळ आहे का नाही, हा अनेक वेळेला नको असला तरी तो प्रश्नाचा मुद्दा असतो. तर वेळ लागतो, परंतु ते जास्त खरं आणि जास्त चांगलं आणि जास्त योग्य उत्तर आहे. की तुम्ही आत्तापर्यंत जे करू शकता, तुमचं वय, वजन, स्थूलता, सांध्यांची क्षमता ह्याच्याप्रमाणे आता जो करता त्याच्यापेक्षा किती अधिक व्यायाम करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट हा जर तुम्ही वाढवला तर काही प्रमाणात औषधांची गरज कमी होऊ शकते आणि काही प्रमाणातल्या रुग्णांमध्ये औषधांची गरज पूर्णपणे त्या वेळेपुरती तरी थांबली जाऊ शकते. कदाचित आज चालू होणारं औषध तुम्ही 1, 2, 3, 4, 5 वर्षांनी पुढे ढकलू शकता. दुसरं, खाण्यातला बदल. सगळ्या प्रकारच्या मधुमेह किंवा मधुमोह, गोड पदार्थाचा मोह, हे जर तुम्ही टाळला तर मधुमेह तुमच्यापासून लांब राहू शकतो, तुम्हाला घाबरू शकतो काही प्रमाणात. आणि त्याला थोडं घाबरवणं हे तुमच्या हातात, तुमच्या इच्छाशक्तीत आणि तुमच्या पायात जे तुमचे व्यायाम करण्याची, चालण्याची जी इच्छा आहे त्याच्यामध्ये होऊ शकते. तर तुम्ही व्यायाम जास्तीत जास्त वाढवायला पाहिजे, आहारावरचं नियंत्रण जास्त करायला पाहिजे. आणि मग तुमचे मधुमेह तज्ज्ञ सांगतील की तुमचं मागच्या वेळेची साखरेचं प्रमाण एवढं होतं, पण तुम्ही मागच्या महिनाभरात जो व्यायामात बदल केलेला आहे, व्यायाम वाढवलेला आहे आणि खाण्यावर जे बंधन आलं आहे त्याच्यानी तुमची साखर आता कंट्रोलमध्ये आहे, नियंत्रणात आहे. आणि तुम्ही असंच चालू ठेवा, तुम्हाला औषधाची गरज नाही. आणि मी माझ्या मित्रांच्या सहित, मी डॉक्टर मित्रांच्या सहित तुम्हाला सांगतो की जेव्हा मला माझ्या रुग्णाला असं सांगता येतं, माझ्यासमोर आलेल्या व्यक्तीला, की तुला आत्ताच गोळी चालू करण्याची गरज नाही, तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होतो. जेव्हा हे उपचार किंवा हे पद्धती, व्यायाम आणि आहारातला बदल, हा मला माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती असू द्या की ह्या 100% वेळेला काम करत नाही. काही वेळेला काही रुग्णांमध्ये नक्की करतो, 100% वेळेला काम करत नाही. आणि त्या वेळेला त्या व्यक्तीच्या असणाऱ्या रक्तातल्या साखरेप्रमाणे, त्याच्या प्रमाणाप्रमाणे मला औषधं देण्याची गरज असते आणि त्यावेळेला मी त्याला ते औषधं सांगतो. ती औषधं सांगत असताना त्या गोळ्या, मधुमेहाच्या जास्तीत जास्त प्रकारच्या औषधं अगदी अपवाद सोडून ही जेवणाच्या आधी घ्यायची असतात. ते लक्षात ठेवा, जेवणाच्या आधी घ्यायच्यात. अपवाद म्हणून एखाद दिवशी गडबडीत तुम्ही जेवणाच्या आधी घ्यायची विसरलात तर त्या दिवशी अपवाद म्हणून जेवणानंतर घेतलं तर चालू शकतं. पण जास्तीत जास्त औषधं इन्सुलिनसहित ही जेवणाच्या आधी घ्यायची असतात. ती जेवणाच्या अगदी आधी घ्यायची आहेत, पहिल्या घासाच्या आधी का 15 मिनटं आधी घ्यायचे आहेत, हे औषधाप्रमाणे, इन्सुलिनच्या डोसप्रमाणे आणि तुमचं जे दैनंदिन टाईम टेबल किंवा वेळापत्रक आहेत त्याच्याप्रमाणे तुमचे डॉक्टर किंवा मधुमेह तज्ज्ञ तुम्हाला सांगतील. औषधं नियमित घेणं आवश्यक आहे. बाहेरगावी जात असताना बॅगमध्ये पहिल्यांदा काय ठेवायचं तर औषधं ठेवायची. इन्सुलिन असेल तर इन्सुलिन ठेवायचं आणि मग कपडे ठेवायचे. अपवाद म्हणून ती विसरता कामा नयेत. ते आपल्याला स्वातंत्र्य नाही, आपल्याला त्या औषधासहितच राहायचं आहे. आणि जी औषधं तुम्हाला सांगतात ती ह्याच्यापुढं तुमची पत्नी किंवा पती किंवा पत्नी ह्याच्यासोबत हे आपल्याला आयुष्याचे तिसरे साथीदार आहेत असं समजून त्या औषधांना नेहमी सांभाळलं, कुरवाळलं, जपलं आणि त्याचा नियमितपणा ठेवणं हे आवश्यक आहे. औषधं ही आवश्यक असतील त्या प्रमाणात नियमित घेणं. ज्या दिवशी तपासणी कराल पुढची त्यावेळेला रोजचा डोस घेऊन नंतर जेवणानंतरचं तपासायला देणं. औषधं मनाने शक्यतो कमी जास्त बदल न करणं. मला माहिती आहे की डॉक्टर तुम्ही मला रोज 1 गोळी सांगितली पण मी आज 2 घेतली का? आज आमच्या इथं सण होता, मी 1 पुरणपोळी खाल्ली म्हणून मी आज 1च्या ऐवजी 2 गोळ्या घेतला. असा एक सोपा आपल्याकडं एक त्याच्याकरता करायला उपचार आहे जो की योग्य नाही, ज्याच्याने अनेक धोके संभवतात. ते तुम्ही करू नये असं मला सांगणं आहे.
विसरणं हे पण चूक आहे. गोळ्या विसरू नयेत. गोळ्या कालच संपल्यात, 2च दिवस झाले संपल्यात. आता पुन्हा तपासायचंच होतं म्हणून मी 2 दिवस घेतले नाही. आता पुन्हा तुम्ही गोळ्या बदलून देतात, मग माझ्याकडं असलेला स्टॉक वाया जाईल. ते औषध दुकानदार परत घेतात येत नाही. हे पण करू नका. पुढची तपासणी गोळ्या संपायच्या 1, 2, 3 दिवस आधी सुट्ट्या, सण, वार, बंद, संप ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून तुम्ही आधी करून घ्यायला पाहिजे. तुमच्या औषधाचा 1 किंवा 2 दिवसाचा स्टॉक असताना कमीत कमी तुम्ही पुढची तपासणी केली पाहिजे. म्हणजे मग तुमच्या आयुष्यामध्ये औषधांमध्ये आणि मधुमेहाच्या नियंत्रणामध्ये व्यत्यय किंवा गॅप न येता ते पण कंटिन्युअस आणि नियमितपणे चालू राहील. ह्या गोष्टी असताना मी दुसरी एक गोष्ट सांगतो. माझ्या मधुमेहाचे मला बहुसंख्य रुग्ण विचारतात की भाकरी खाल्ली तर काय होतं, भाकरी खाल्ली तर वेगळं काहीही होत नाही. मी कधी ऐकली नाही, फक्त ऐकलेली आहे. कधीतरी खाल्ली असेल मला माहीत नाही आहे. पण पिवळ्याच्या भाकरीचं आपल्याकडं फार महत्त्व असतं, जे की अत्यंत चूक आहे. पिवळीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी याच्यामध्ये काहीही फरक नाही. तो तुम्ही नेहमीप्रमाणे ही किंवा ती भाकरी दोन्हीपैकी कोणतीही घेऊ शकता, पोळी घेऊ शकता. भाकरी आणि पोळीचं प्रमाण आकार किंवा एक भाकरी किंवा एक पोळी ह्याचं नसताना त्याच्या वजनाच्या अंदाजाने ठरवायला पाहिजे. आपल्याकडं भाकरी सहसा जाड असते, पोळी सहसा पातळ असते. त्याच्यामुळे एक पोळी आणि एक भाकरी हे बरोबर होत नाही. भाकरीच्या आणि पोळीच्या आकाराप्रमाणे किंवा त्याच्या वजनाप्रमाणे त्याचा जर हिशोब केला तर तुमच्या उष्मांकाचा की कॅलरीचा हिशोब चुकण्याची शक्यता कमी असते. सरांनी औषध उपचाराविषयी सगळंच सांगितलं आहे आणि छोटे मोठे 2-3 प्रश्न औषध उपचाराविषयी लक्षात येतात मुद्दे, की बऱ्याचदा आता ग्रामीण भागामध्ये असं बघण्यात येतं की अरे तुझी साखर किती होती, ते म्हणतो बाबा माझी 400 होती, आता एकदम झाली 200. आणि काय गोळी घेतलीस, मग तो रुग्ण दाखवतो एकमेकाला ही गोळी घेतली. लगेच तुला ह्याचा चांगला फरक पडलाय म्हणून दुसऱ्याची गोळी घेणं हे पण आम्ही बघितलंय. तर एकमेकाची औषध उपचार घेऊ नका असं मला म्हणायचं आहे. कारण ते त्याच्याच पद्धतीने त्याच्या प्रकृतीला अनुसरून काही गोळ्या दिलेल्या आहेत, तर दुसऱ्याची गोळी आपल्याला सूट होईल असं नाही आणि ती घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे घेऊ नये असं मला म्हणायचं आहे. आणि मधुमेहाच्या औषध उपचाराविषयी अजून एक सांगायचं आहे की डायबिटीस हा एकटा सोबत नसतो. त्याच्यासोबत रक्तदाब, चरबी आणि काही कॉम्प्लिकेशन्स पण बऱ्याचदा असू शकतात. म्हणजे डोळ्यांचा प्रश्न असू शकतो, पायांच्या नसाचे प्रश्न असू शकतात. म्हणजे मधुमेह एकटा येत नाही, सगळ्या सोबत बऱ्याच पाहुण्यांना घेऊन येतो आणि ते औषधांची यादी पण बऱ्याचदा लांब होते. आता मला असं लक्षात येतं, बऱ्याचदा पेशंटमध्ये सांगताना असं लक्षात येतं की डॉक्टर ती प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं की कशाची काय गोळी जरा समोर लिहून द्या बरं. म्हणजे मी म्हटलं कशासाठी, नाही माहिती असावं लिहून देतो डायबिटीसची आहे वगैरे वगैरे. तर असं लक्षात आलं आम्हाला नंतर की बऱ्याचदा शेवटच्या ज्या गोळ्या असतात, जसं आम्ही कोलेस्ट्रॉलची गोळी दिली आहे, रक्त पातळ करायची गोळी दिलेली आहे, ब्लड प्रेशरची म्हणून किडनी प्रतिबंधाची गोळी दिली आहे, तर ते पेशंट स्वतःच्या मनानेच बंद करून टाकतात. म्हणजे खालच्या ज्या 3-4 गोळ्या आहेत ह्या स्वतःच पेशंट उडवून टाकतात. नाही मला तर चरबी नाही आहे, मला तर कोलेस्ट्रॉल नाही आहे म्हणून कोलेस्ट्रॉलची गोळी बंद, रक्त पातळ कशाला करायचं त्याची गोळी बंद. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की डॉक्टरांनी तुम्हाला फक्त डायबिटीसच्या दृष्टिकोनातून बघितलेलं नाही आहे, पूर्ण शरीराच्या दृष्टिकोनातून बघितलेलं आहे. आणि ब्लड प्रेशर नॉर्मल असून पण काही औषधं जी असे असतात जी किडनी प्रतिबंधासाठी वापरली जातात. जर युरिनमध्ये मायक्रो अल्ब्युमिन नावाचा जर द्रव्य आला तर त्यासंबंधी ते कमी करण्यासाठी, किडनीची पुढची काळजी घेण्यासाठी काही औषधं वापरली जातात. ती कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका. म्हणजे जे नंबर 3, 4, 5च्या ज्या काही समजा गोळ्या असतील तर त्या फार महत्त्वाच्या असतात आणि तुम्हाला एकाच गोळीवर कंट्रोल आहे हे बऱ्याचदा पेशंट एकमेकाला सांगत असतात, डॉक्टरांनी फार गोळ्या कमी केल्या, एकच मला आता गोळी ठेवली आहे. म्हणजे ते तसं असेल हे खूप अभिमानाचं पण नसेल. थोडंसं आपण पण आणखी ज्ञान घेण्याचा सगळेच जण प्रयत्न करूया. बरं डॉक्टर तुम्ही मला रक्त पातळ करायची का गोळी दिली नाही, कोलेस्ट्रॉलची गोळीची मला गरज नाही का, माझ्या किडनी चांगली ठेवण्यासाठी मला गोळीची गरज नाही का, असं पण डॉक्टरांना विचारलं पाहिजे. पण दुर्दैवाने काय झालं आहे की आपल्या समाजामध्ये औषधांविषयी वेगवेगळ्या प्रकारची भीती निर्माण झाली आहे. भयंकर सगळे आपण डॉक्टर नाही, समाजामध्ये असं एक भीतीचं वातावरण आहे. अरे हे गोळी खाल्ली की साईड इफेक्ट, म्हणजे असं नाही आहे. हे जे शास्त्र आहे, जे मॉडर्न मेडिसिन म्हणू आपण, हे सिद्ध शास्त्र आहे.
म्हणजे एखादी जर औषधं मार्केटमध्ये येण्याचं असेल तर त्याच्या आधी 15-20 वर्ष योग्य प्रकारचं संशोधन होतं आणि त्या अनुषंगाने ते औषधं तुमच्या शरीरात दिले जातात. म्हणजे असंच नाही की काहीतरी आपल्याला दिलेलं आहे असं नाही आहे, त्याच्या मागे एक शास्त्र आहे आणि शास्त्राच्या आधारित आपण ट्रीटमेंट घ्यायची आहे. जर औषधाची गरज आहे नाही आहे आपण चर्चा करा, डॉक्टरांशी बोला, डॉक्टर माझं ब्लड प्रेशर एवढं होतं आता एवढं झालं आहे, आपण बोलूया, चर्चा करू, सोबत ट्रीटमेंटमध्ये सहभाग घेऊ, पण मनाने औषधं बंद करू नका ही मला असं म्हणायचं. आणि काही पूरक औषधं पण असतात, जसं शक्तिवर्धक औषध असतात, व्हिटॅमिन डीचं औषध असतं, ते पण आपण चुकू नये असं मला सांगायचं आहे. म्हणजेच औषधोपचार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की आहार आणि व्यायाम मी व्यवस्थित करतोय म्हणजे माझा मधुमेह हा नियंत्रित आहे, मला काही लक्षणं नाही आहे, मला काही त्रास नाही आहे, जरी माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 350-400 जरी असलं तरी त्यानं फरक काय पडणार आहे, मला त्रास काही होत नाही, मग विनाकारण मी औषध गोळ्या का घेऊ. त्याची उत्तरं आपल्याला तज्ज्ञांकडून मिळाली की औषधोपचाराची जरी साईड इफेक्ट्स असली तरीसुद्धा बेनिफिट आणि रिस्क रेशो, म्हणजे याचा अर्थच असा आहे की तुम्हाला त्यातून मिळणारं फायदा, तुम्हाला त्यातून मिळणारा बेनिफिट हे खूप जास्त आहे. आणि जर तुम्ही नियंत्रित ठेवला नाही मधुमेह तर त्यामुळे होणारे दुष्परिणाम हे खूप भयावह आहे. आणि ते टाळण्यासाठी म्हणून जे औषधोपचार दिले जातात ते तुम्ही नियमितपणे घेणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा त्यांनी जो महत्त्वाचा सांगितला की त्याबरोबर जी औषधे दिले जातात म्हणजे नुसतंच मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी नव्हे तर तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, तुमचे चरबीचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा काही औषधे दिली जातात. तर ही सुद्धा औषधे घेणं हे खूप गरजेचं आहे. मला आठवतं आहे सोशल मीडियामध्ये एक प्रिस्क्रिप्शन फिरलं होतं, कदाचित तुमच्यासुद्धा व्हॉट्सअपवर ते आलेलं असेल. एका डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन होतं आणि सगळ्यात शेवटी डॉक्टरांनी मराठीमध्ये लिहिलं होतं, पांडुरंग चरणी लीन होईपर्यंत या गोळ्या बंद करू नये. हास्यास्पद होतं, पण मी असं म्हणेन त्या डॉक्टरांचं समर्थन करतो मी. त्याचं कारण आहे की सरांनी सांगितल्याप्रमाणे ते डॉक्टरांचं फ्रस्ट्रेशन आहे की मी सांगितलेलं आहे गोळ्या तुम्ही चालू ठेवा तरीसुद्धा तुम्ही मनानंच का बंद करताय आणि याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगायला लागणार. आणि म्हणूनच ते फ्रस्ट्रेशनमधून डॉक्टरांनी लिहिलं होतं की पांडुरंग चरणी लीन होईपर्यंत या गोळ्या बंद करू नयेत. हा विनोद नव्हे, खरं तर ही सिरियस गोष्ट आहे की जे डॉक्टर तुम्हाला सांगतायत की मधुमेहाबरोबर दुसऱ्याही काही गोष्टी आहेत, दुसरेही काही विकार आहेत आणि ते होऊ नयेत म्हणून कदाचित किंवा ते नियंत्रित राहावेत म्हणून याच्याबरोबर डायबिटीसच्या गोळ्यांबरोबर किंवा औषधांबरोबर आम्ही काही गोळ्या देतो, औषधं देतो, ती औषधं तुम्ही कंटिन्यू करणं गरजेचं आहे. तर हा फार मोठा गैरसमज आहे की विनाकारण औषधी वाढवली जातात, विनाकारण औषधं दिली जातात. तर ही औषधं उपचार तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता. जर तुम्हाला खरंच वाटलं की या औषधाची मला गरज आहे किंवा नाही, तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता. ते तुम्हाला समजून सांगतील की या औषधाची गरज कशामुळे आहे आणि हे कंटिन्यू करणं का खरंच गरजेचं आहे. तर अशा औषधोपचार तुम्हाला जर दिले गेलेले असतील किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी जर मधुमेही रुग्ण असेल आणि ते घेत असतील तर तुम्ही ते कंटिन्यू करणं गरजेचं आहे. आता याच औषधोपचारांमध्ये जर तुम्हाला गोळ्या दिल्या तर चांगलं, पण जर इन्सुलिन दिलं तर मात्र डॉक्टर बदलतात, मेंटॅलिटी बदलली जात नाही. बऱ्याच वेळेस असं बघितलं जातं की पेशंटचे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे ज्यावेळेस 400 किंवा 500 असतं त्यावेळेस डॉक्टर सांगतात की एक 15 दिवस तरी तुम्हाला इन्सुलिन घ्यायला लागेल किंवा सुरुवातीला तरी तुम्हाला इन्सुलिन घ्यावं लागेल. याचं कारणच असं आहे की तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. गोळ्या देऊन ते रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित होणार नाही आणि यासाठी सगळ्यात चांगली जी ट्रीटमेंट आहे ती इन्सुलिनची आहे आणि इन्सुलिन घ्यावं लागेल. पेशंट किंवा रुग्ण विचार करतो आणि तो स्वतःची मेंटॅलिटी बदलत नाही, तो डॉक्टर बदलतो. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही डॉक्टर न बदलता स्वतःची मेंटॅलिटी बदलणं गरजेचं आहे. ती का मेंटॅलिटी बदलणं गरजेचं आहे, इन्सुलिनबद्दलचे काय गैरसमज आहेत किंवा इन्सुलिन का महत्त्वाचं आहे, इन्सुलिन किती उपयोगी औषध आहे हे जाणून घेऊया आपण डॉक्टर पटेल सरांकडून. इन्सुलिन म्हटलं की सगळ्यात आधी मनात विचार येतो, नाही, नको, टोचायला नको, सुई नको, इंजेक्शन नको. पण आपण त्याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेतो का, म्हणजे इन्सुलिन काय आहे आणि डॉक्टर तुम्हाला इन्सुलिन का सुचवत आहेत. म्हणजे चर्चा करायच्या आधीच आता तर आमच्या डॉक्टरांच्या मनात ही भीती आलेली आहे की आम्ही जर इन्सुलिनचं नाव काढलं की अर्धा तास गेला, 10 पेशंट बाहेर थांबून आहेत, कसं करायचं, याला सांगायचं का नाही, तर जाऊ दे, गोळ्या घे, पुढच्या वेळेस ये. पण ही मानसिकता आमच्याकडूनही आणि तुमच्याकडूनही चुकीची आहे. इन्सुलिन हे नॅचरल नैसर्गिक हॉर्मोन आहे, नैसर्गिक केमिकल आहे जे तुमच्या शरीरात तयार होतो इन्सुलिन. तर त्याच्यात असं बाहेरून आपण काय देतोय किंवा नवीन काय घेतोय सगळं तुम्ही मनातून काढून टाका आधी. म्हणजे आपण जसं श्वास घेतो, ऑक्सिजनची जसं गरज आहे आपल्याला 24 तास
दर सेकंदाला आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, तसं 24 तास आपल्या शरीराला इन्सुलिनची गरज आहे. म्हणजे आपल्या शरीरात 24 तास इन्सुलिन तयार होतो. मग तुम्ही उपाशी जर राहिला, उपवास केला, रात्री कमी प्रमाणात तयार होतं, त्याला बेजल इन्सुलिन म्हणतो आपण, कमी प्रमाणात तयार होतो. आपण जेवण करायचं फक्त मनात विचार जरी आणला, एखाद्या लग्नात तुम्ही असं जाऊन बसला आणि लग्न लागणार आहे, आपल्याला जेवण मिळणार आहे, असं मेंदूकडून सिग्नल जरी गेला स्वादुपिंडाला, पँक्रियाजला, जिथून इन्सुलिन तयार होतो, तर इन्सुलिन शरीरात तयार व्हायला सुरू होतो. इन्सुलिन जसं जसं तयार व्हायला सुरू होतो, आपल्या साखरेचं प्रमाण कमी व्हायला सुरू होतं. वेळेवर जेवण नाही मिळालं, लग्न वेळेवर नाही लागलं की 50% लोक चिडचिड करायला लागतात. दॅट इज बिकॉज ऑफ हायपोग्लायसेमिया. साखरेचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि चिडचिड चालू होते. यांचं कधी लग्न लागतं एक वेळेस आणि कधी आपल्याला जेवण मिळतंय, हे सगळ्यांच्या मनात पडलेला एक प्रश्न. सेम रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेला, हॉटेलमध्ये गेला, जेवणाची ऑर्डर दिली की आपल्या शरीरात इन्सुलिन तयार व्हायला चालू होतो, साखरेचं प्रमाण हळूवार कमी व्हायला चालू होतो. लवकर ऑर्डर नाही आली की आपण काय करतो, चिडचिड, अरे कधी आणतोयस, किती वेळ झालंय, काय झालं, कारण ते साखर आपली कमी व्हायला चालली. त्याच्यामुळे जे राजेश पाटील सरांनी सांगितलं की जेवणाआधी आपण हे गोळ्या आणि इन्सुलिन जेवणाआधी का देतो, कारण नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये जेवणाच्या आधीच, म्हणजे तुम्हाला घरी आईने जरी आवाज मारला की आता जेवायला वाढणार आहे किंवा जेवायला बसायचं आहे, आपल्याला एक मेंदूला सिग्नल पोचतो की जेवण मिळणार आहे, तर इन्सुलिन तयार व्हायला नैसर्गिकरित्या चालू होतं. तसंच त्या हिशोबानेच आपण गोळ्या आणि इन्सुलिन देतो की ते नॅचरल जे फिजिओलॉजिकल सिक्रिशन तुमच्या शरीरामध्ये आहे इन्सुलिनचं, त्या हिशोबानेच आपण जे बाहेरून गोळ्या आणि इन्सुलिन देतोय, तर त्याच हिशोबाने इन्सुलिन शरीरात तुमच्या तयार व्हावं. तर आता इन्सुलिन इंजेक्शन मार्फत का द्यावं लागतं, हा खूप मोठा प्रश्न आम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांनाच आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की संशोधन बरंचसं चालू आहे, बऱ्याच वर्षापासून चालू आहे. इन्सुलिनच्या गोळ्या तुम्ही बघत असाल, दर वर्षातून कमीत कमी 1 ते 2 वेळेस कुठेतरी हेडलाईन असते, इन्सुलिनच्या गोळ्या मार्केटमध्ये येणार आहेत. आम्ही तर हे 15-20 वर्षापासून हे हेडलाईन्स बघायला लागलो आहे, पण ते मार्केटमध्ये काही येत नाही आहेत गोळ्या. ते कधी येतील ते आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी आज हा खूप मोठा प्रश्न आहे. पण आजच्या तारखेमध्ये इन्सुलिन गोळ्यांमध्ये अवेलेबल नाही आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये होण्याची शक्यता खूप कमी आहे. संशोधन चालू आहे. मग ते किती महाग येईल, त्याचं डोसेस कसे द्यावे लागतील हे सांगणं खूप कठीण आहे. त्याचं एक उदाहरण असं आहे की थायरॉईड हॉर्मोन जे आहे, थायरॉईडच्या गोळ्या खूप इझिली अवेलेबल आहेत. ते आपण बऱ्याचशा थायरॉईडच्या आजारांमध्ये गोळ्यांमार्फत, आपण तेही एक हॉर्मोन आहे, पण आपण गोळ्यांमार्फत ते देता येते. पण भविष्यात इन्सुलिन येईल, पण आज इन्सुलिन गोळ्यांमार्फत अवेलेबल नाही आहे आणि ज्यांना गरज आहे इन्सुलिन द्यायची त्यांना ते इंजेक्शन मार्फतच घ्यावं लागते. तर इन्सुलिनची का गरज भासते, कारण आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी एवढी कमी होते. मी माझ्या पेशंटला खूप एक सोपं उदाहरण सांगतो, कारण ते लातूरसारख्या ठिकाणी समजणं खूप सोपं आहे. की आपण बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये आपण बोर पाडलेलं आहे, त्याला पाणी लागतं. काही जणांना 5 इंच, 4 इंच, 2 इंच, 1 इंच. आता मागे 2 वर्षापूर्वी दुष्काळ होता, यावर्षी सुदैवाने पाऊस चांगला पडला शेवटी. पण ज्यावेळेस दुष्काळ होता त्यावेळेस बऱ्याचशा जणांचं बोरचं पाणी संपलं होतं. त्यावेळेस आपण काय केलं, तुम्ही सगळ्यांनी काय केलं त्यावेळेस, म्हणजे आपल्याला विकतच घ्यावं लागलं, टँकर मार्फतच आणावं लागलं पाणी. तर समजा तुमच्या बोरलाच पाणी नसेल तर तुम्ही ते कितीही त्याला मोटर हेवी लावा, काही करा, त्याच्यातून पाणी बाहेर येणार नाही आहे. आपल्याला ते आयदर त्याला पावसाळ्यात पुनर्भरण करावं लागेल, त्याला थोडं रेस्ट द्यावं लागेल, नाहीतर बाहेरून आपल्याला पाणी मागावं लागेल. तसंच समजा तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी एवढी कमी झालेली आहे, तर ते गोळ्या देऊन, म्हणजे ते मोटरचं पॉवर वाढवून, गोळ्या जे आहेत ते ॲज गोळ्याच मोटरसारखं काम करतात एखाद्या बोरसारख्या. म्हणजे तिथं जर पाणी नसेलच, इन्सुलिन नसेलच, तर गोळ्या तुमच्या शरीरात काम करणार नाहीत. मग आपल्याला काय करावं लागेल अशा स्थितीमध्ये, बाहेरून इन्सुलिन आपल्याला द्यावं लागेल. मग ते इन्सुलिन द्यायची आपल्याकडे सध्या जे सिस्टम अवेलेबल आहे ते इंजेक्शन मार्फतच आहे. आता इंजेक्शनमध्ये बरेचसे ॲडव्हान्समेंट झालेत, इन्सुलिनमध्ये मागच्या 100 वर्षामध्ये बरेचसे ॲडव्हान्समेंट झालेले आहेत आणि भविष्यातही होतील. आधी इन्सुलिनची सुई मोठी होती, इन्सुलिन इक्वाईन इन्सुलिन मिळायचं जे घोड्याच्या याच्यापासून तयार करायचं. आता खूप रिफाईंड इन्सुलिन, जेनेटिकली इंजिनियर्ड इन्सुलिन अवेलेबल आहेत. सुई खूप बारीक झालेली आहे, पेन मार्फत आलेलं आहे, पेनमध्ये देता येतं इन्सुलिन. त्याची सुई अगदी बारीक आहे आणि टोचताना तुम्हाला ते जाणवणार सुद्धा नाही. बऱ्याचशा पेशंटच्या मनामध्ये ते घ्यायच्या आधीच एवढी भीती असते, कारण ते लहानपणामध्ये कुठलं तरी आपण TTचं इंजेक्शन घेतलेलं असतं किंवा पेन किलर काहीतरी घेतलेलं असतं, तर ती एक पेन मेमरी आपण त्याला म्हणू, ते आपल्या डोक्यात बसलेली असते. तर इन्सुलिन तुम्ही घ्या किंवा न घ्या, डायबेटीस झाल्या एक अशी विनंती आहे की तुम्ही एकदा ते इन्सुलिनची सिरिंज घेऊन किंवा डॉक्टरांना रिक्वेस्ट करून ते इन्सुलिनची सुई पहिल्या दिवशी प्रिक करून घ्यायची पोटाला. म्हणजे तुम्हाला पहिल्याच दिवशी लक्षात येईल की हे इन्सुलिन जेव्हा केव्हा लागेल, तुम्हाला भविष्यामध्ये लागेल, आज लागेल, 10 वर्षानंतर किंवा कदाचित लागणारी नाही, पण ते इन्सुलिनचं इंजेक्शन काय आहे
त्याचं प्रीक कसं आहे, त्याचं आपल्याला किती वेदना होतात, हे तुमच्या मनात एकदा क्लिअर होऊन जाते. म्हणजे भविष्यात जेव्हा केव्हा डॉक्टर सांगतील परत ते तुमच्या मनात ते विचार येणार नाही की मला खूप त्रास होतील, वेदना होतील वगैरे वगैरे. तर इन्सुलिन आता डोस किती द्यायचं ते प्रत्येकाच्या शुगरप्रमाणे आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो. काही जणांना 10 युनिटी लागतं आहे, काही जणांना 100 युनिटी लागतं आहे. तर प्रत्येकाची शरीरात जे तयार होणारं प्रमाण आहे इन्सुलिनचं वेगळं वेगळं आहे. काही जणांना जसं मुगळीकर सरांनी सांगितलं, ॲट डायग्नोसिस ज्यावेळेस निदान लागतो मधुमेहाचं त्यावेळेसही आम्ही इन्सुलिन घ्यायला सुचवतो आम्ही त्यांना. आणि बरेचसे म्हणजे 90% पेशंट नाकारतात त्यावेळेस. त्यांना असं वाटतं की इन्सुलिन दिलं म्हणजे त्यांचं आयुष्य संपलं. आम्ही उलट आता डॉक्टर जे आहेत ते तुमच्यासाठी चांगलाच विचार करतायत, तुमचं चांगलं व्हावं, तुमचं भलं व्हावं, तुम्हाला भविष्यात गोळ्यांचं प्रमाण कमी राहावं, त्याच्यासाठी आज आम्ही तुम्हाला इन्सुलिन सुचवतो. आणि जसं मी सांगितलं इन्सुलिनचं नाव काढलं की तुमचं आणि आमचं कमीत कमी अर्धा तास जातो, पण तेही आम्ही तुम्हाला वेळ द्यायला तयार आहोत, कारण तुम्ही आमच्यासाठी योग्य सल्ला घ्यायला आलेला असतात. तर माझ्याकडे खूप चांगलं उदाहरण आहे. औषधाचे एक डॉक्टर होते, ते आईला घेऊन आले होते. ॲट डायग्नोसिस त्यांचं शुगर 350 450 काहीतरी होतं, HbA1c 12.5-13 काही होतं त्यावेळेस. तर त्यांना फक्त एका महिन्यासाठी फक्त एक वेळेस बेझल इन्सुलिन, तेही मला वाटतं 10 ते 12 युनिट एका महिन्यासाठी विथ कमी टॅब्लेटचं डोस एका महिन्यासाठी दिलं होतं. तर ते शुगर एवढ्या चांगल्या कंट्रोलमध्ये आली एक महिन्यानंतर. आणि त्याच्यानंतर खूप कमी गोळ्यांमध्ये आज 7 वर्षानंतर पण सिम्पल मेटफॉर्मिनसारख्या गोळीवर ते अजूनही कंट्रोल करायला लागले. त्याच्या मागचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्हाला निदान लागतो मधुमेहाचं, शुगर 400 आणि 500च्या लेवलवर जाते, तर शरीरात इन्सुलिनचं प्रमाण खूप कमी झालेलं असतो. तुमचे बीटा सेल्स जे आहेत, स्वादुपिंडातले जे सेल्स असतात त्याला बीटा सेल्स म्हणतात, तिकडनं इन्सुलिन तयार होतात. तर ते खूप थकलेले असतात. समजा तुम्ही असा विचार करा की तुम्ही एक 10 लेबर लावले शेतात काम करायला आणि तुमचं एकदम म्हणजे 50 एकरचं शेत आहे आणि तुम्ही त्यांना सांगायला लागलात की नाही मला एका आठवड्यामध्ये सगळं हे साफ करून पाहिजे, हे पेरणी करून पाहिजे, तर त्यांच्यावर लोड खूप जास्त येतो, ते थकून जातात. आता 1 दिवस करतील, 2 दिवस करतील, तिसऱ्या दिवशी काय म्हणतील, नाही बाबा आमच्याकडून होत नाही, आता तुम्ही लावा, दुसरे माणसं लावा, आम्ही चाललो सोडून. तर ते बेटा सेल पण तसंच करतात. ज्यावेळेस शुगर वाढायला चालू होते शरीरामध्ये, सुरुवातीला ते इन्सुलिन तयार जास्त करतात, पण किती दिवस करतील ते, म्हणजे ते तयार करून 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 ते थकून जातात. आता जाऊ द्या, आता आम्ही तयारच करणार नाही म्हणतात ते. तर तुम्ही जर 1 महिन्यासाठी सुद्धा त्यांना जर रेस्ट दिलं, बाहेरून जर थोडे दिवस जरी तुम्ही इन्सुलिन दिलं, तर ते काय म्हणतात, नाही आम्हाला थोडंसं जरा दिलासा मिळाला, थोडं रेस्ट मिळालं, आम्ही अजून चांगलं काम करून दाखवू भविष्यात. तर ते 1 महिना जर तुम्ही इन्सुलिन दिलं तर बेटा सेल्सला रेस्ट मिळतं आणि ते खूप दिवस तुमच्यासाठी नंतर काम करतील. तर ॲट डायग्नोसिससुद्धा इन्सुलिन आम्ही देतो. आणि एक वेळ अशी येते, सेकंडरी आपण त्याला म्हणतो फेलियर ऑफ टॅबलेट्स, की ज्यावेळेस आपण गोळ्या चालू केले, 6 महिन्यानंतर वाढवले, 2 वर्षानंतर वाढवले, वाढवत आपण अशी एक स्टेज येते ज्यावेळेस गोळ्यांची आम्ही तुम्हाला सांगतो की आता लिमिट संपलेली आहे, गोळ्या तुमच्या शरीरात काम करत नाही आहेत. पण ती स्टेज काय येते, कारण तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण ज्यावेळेस निदान लागलेलं असतो त्याच वेळेस जवळपास 50% इन्सुलिन कमी झालेलं असतो. आणि ते वरच्यावर ते वाढत नसते, ते कमीच होत जाते, कारण आपण ते लाईफस्टाईल फॉलो करत नाही. जसं राजेश पाटील सरांनी सांगितलं की आपण काय करतो, आपल्या साईडने आपण काय करतो ते तुम्ही विचार केला पाहिजे. ठीक आहे, गोळ्या तर आम्ही तुम्हाला डेली पण वाढवून देऊ, पण त्याला काही अर्थ नाही. तुम्ही तुमच्यातर्फे काय करतायत की माझे गोळ्या कमी व्हावे, माझी शुगर कंट्रोलमध्ये राहावी. गोळ्या वाढवायचा विचार डॉक्टर करतात, तुम्ही गोळ्या कमी करायचा विचार करायला पाहिजे. पण ते आपण बरेचसे जण करत नाही. त्याच्यामुळे काय असते, प्रत्येक विजिटला गोळ्या वाढत जातात. आम्ही आकडे बघतो, HbA1c बघतो, तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तुम्ही एक इझी गोईंगमध्ये म्हणता की नाही सगळं व्यवस्थित आहे, गोळ्या चालू आहेत, गोड बंद आहे. प्रामाणिकपणे स्वतः मनाला माहीत असते की आपण किती गोळ्या खाल्ल्यात आणि किती गोड खाल्ले, पण डॉक्टर गोळ्या वाढवून देतात. मग एक स्टेज अशी येते की गोळ्यांची लिमिट संपलेली आहेत. आता 2 गोळ्या दिले, 3 गोळ्या दिले, सकाळी 3, रात्री 3, 4, आता किती गोळ्या घ्याव्या. आता तुम्ही कंटाळला, आम्ही कंटाळलो, शेवटी आम्ही म्हणतो की इन्सुलिन घ्या. मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणता की नाही आता सर 1 महिना दे, आम्ही कंट्रोल करून दाखवतो. म्हणजे तुमच्याकडे मागचे 10 वर्ष होते, पण 10 वर्षात नाही. आता तुम्ही म्हणता की 1 महिन्यानंतर, आणि त्या 1 महिन्यामध्ये तुम्ही काय करता, मग तुम्ही डॉक्टर चेंज करता. म्हणजे 1 महिन्यानंतर आमच्याकडे येत नाही, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे जाता की नाही ते XYZ डॉक्टरनी मला इन्सुलिन सांगितलं, तुम्ही गोळ्यांवरच बघा काय होतंय का. पण या सगळ्यांमध्ये तुम्ही हे लक्षात घ्या की डॉक्टरांचं याच्यामध्ये काही नुकसान होत नाही. त्यांचे पेशंट आमच्याकडे येतात, आमचे पेशंट त्यांच्याकडे जातात. पण तुमची जर शुगर वाढलेली राहिली तर त्या शुगरमुळे त्याचे साईड इफेक्ट, त्याचं नुकसान शरीरामध्ये होत राहत आहे. आणि त्याचं एक ना एक दिवस तुम्हाला भविष्यात जाऊन त्याचं नुकसान, मग त्याचे काहीतरी मेजर हार्ट अटॅक एक दिवशी आला किंवा एक दिवस पॅरालिसिस झाला, तर त्याच्या मागचे 10-15 वर्ष असतात जे आपण निष्काळजीपणा केलेलं असतंय. तर डॉक्टरांनी दिलेला जे सल्ला आहे तुमच्यासाठी, जर फक्त मेटफॉर्मिन 500 मिलीग्राम एखादी टॅब्लेट योग्य असेल तर तेही आम्ही सुचवतो. पाटील सरांनी जसं सांगितलं की गोळ्यांची गरज नसेल, तर त्यात सगळ्यात जास्त आनंद डॉक्टरांना आहे की या पेशंटला गोळ्यांची गरज नाही, हे लाईफस्टाईल फॉलो करायला लागलेत.
पण ज्यावेळेस आम्ही इन्सुलिन सुचवतो तर ते तुमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं असतं आहे आणि तेवढ्याच मोकळ्या मनाने तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे जे काही ट्रीटमेंट दिलेलं आहे. आणि तुमच्या प्रिस्क्रिप्शनमधली प्रत्येक गोळी, प्रत्येक एक युनिट ऑफ इन्सुलिन म्हणजे 10 दिले तर तुम्ही 10च घेतलं पाहिजे, 20 दिले तर 20च घेतलं पाहिजे. मनाने अजिबात कमी न करता. आणि त्रास असेल तर आम्ही वी आर अवेलेबल 24 आवर्स तुमच्यासाठी. आम्ही डॉक्टर्स अवेलेबल आहोत. तुम्ही फोन करून विचारा किंवा डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना विचारा की हे डोस मी कमी करू शकतो का. घरी मशीन असेल तर तुम्ही चेक करून फोनसुद्धा जरी केलं डॉक्टरांना तर डॉक्टर सुचवतात बाबा नाही शुगर 60-70 आलेली आहे, शुगर लो आहे, तुम्ही आता गोड खाऊन घ्या आणि नेक्स्ट डेपासून तुम्ही डोस कमी करून घ्या. पण तुम्ही एक चर्चा कंटिन्युअसली ठेवली पाहिजे. मनाने गोळ्यांचं किंवा इन्सुलिनचं डोस आपण कमी जास्त नाही केलं पाहिजे. आणि इन्सुलिनची भीती जी आहे ते निदान लागण्यापासून तुम्ही मनातून काढून टाकली पाहिजे, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं हॉर्मोन आहे आणि इन्सुलिनमुळे शरीरात शुगर कंट्रोलमध्ये राहते. इन्सुलिनचा जन्म हा साधारणपणे 1920-21 साली झाला. पुढच्या वर्षी शतक आपण पूर्ण करू इन्सुलिनच्या जन्माचं. इन्सुलिनचा शोध ज्यांनी लावला डॉक्टर बांटिंग म्हणून जे सायंटिस्ट होते, आणि त्यांचा वाढदिवस 14 नोव्हेंबर म्हणूनच जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. सरांनी आत्ता जसं सांगितलं की खरंच इन्सुलिनबद्दल बरेच जणांचे गैरसमज आहेत की सुई टोचावी लागते, सुई अतिशय बारीक आहे, घेणार कसं. तुम्ही स्वतः घेऊ शकता. कारण बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की ठीक आहे डॉक्टर तुम्ही म्हणताय म्हणून मी इन्सुलिन घेतो, पण माझ्या घराच्या जवळ कुठले डॉक्टर अवेलेबल नाहीत. गरज नाही, तुम्ही इन्सुलिन स्वतः घेऊ शकता. कारण त्यांनी आत्ताच जसं सांगितलं की वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, पेन्स आहेत, आणि नवीनच एक इन्स्ट्रुमेंट ज्याला की CSII असं म्हटलं जातं, सबक्युटेनियस इन्सुलिन इन्फ्युजन पंप, ज्याच्याद्वारे तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. त्याच्यामुळे स्वतः घेऊ शकता. तिसरा असा गैरसमज आहे की इन्सुलिन एकदा लागल्यानंतर आयुष्यभर मला घ्यावं लागेल. तुम्ही म्हणताय म्हणून मी सुरुवात करतो, पण मला खात्री द्या की 15 दिवसानंतर बंद होईल. सरांनी स्वतःचं उदाहरण दिलं. डॉक्टरांची आई होती, 1 महिन्यानंतर त्यांचं इन्सुलिन बंद झालं आणि गोळ्यासुद्धा कमी झाले. याचाच अर्थ असा आहे की इन्सुलिन तुम्हाला आयुष्यभर राहत नाही. कोणत्या व्यक्तींमध्ये राहील की आपण टाईप बघताना आष्टेकर सरांनी सांगितलं की टाईप 1 आणि टाईप 2 असे 2 प्रकार आहेत. टाईप 1चा जर पेशंट असेल त्याला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावंच लागेल, पण टाईप 2चा जर पेशंट असेल तर त्याचं इन्सुलिन हे बंदसुद्धा होऊ शकतं. म्हणून गैरसमज असे आहेत की इन्सुलिन एकदा लागलं म्हणजे मला आयुष्यभर घ्यावं लागेल, असं नाही. इन्सुलिन तुम्हाला काही काळापुरतं दिलं जातं, जसं की रक्तातलं साखरेचं प्रमाण जास्त आहे किंवा बऱ्याच जणांमध्ये दुष्परिणाम झालेले असतात. तुमच्या लिव्हरवर किंवा किडनीवर जर दुष्परिणाम झालेला असेल तर औषध गोळ्या चालत नाहीत, आणि अशा वेळेस डॉक्टर सांगतात की तुम्हाला इन्सुलिन घ्यायची गरज आहे. तर अशा वेळेस मी एवढंच म्हणेन की तुम्ही डॉक्टर बदलू नका, स्वतःची मेंटॅलिटी बदला. इन्सुलिन हे खरंच उपयोगाचं औषध आहे. आता इन्सुलिन झाले, औषध गोळ्या झाले, पण बऱ्याच जणांचा असा समज आहे की ॲलोपॅथीपेक्षासुद्धा आम्ही आयुर्वेदिक औषधे घेतली तर चालतील का. आता दुर्दैवानं किंवा सुदैवानं म्हणा, आम्ही चौघंही ॲलोपॅथिक प्रॅक्टिशनर आहोत. तरीसुद्धा या प्रश्नाचं आता प्रश्न आला आहे म्हणून त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या परीनं मी सांगेन की पॅथी कुठलीही असो, तुम्ही ती व्यवस्थित अवलंबणं गरजेचं आहे. आणि आयुर्वेदाचं जर पर्टिक्युलर म्हणाल तर आयुर्वेद ही जीवनशैली रूपी प्रक्रिया आहे. म्हणजे आयुर्वेदात असं सांगितलं जातं की तुम्ही असं जगणं गरजेचं आहे, आणि हे जर जगलात तर तुम्हाला रोग होणारच नाही. उदाहरण द्यायचं तर योगासनं, आयुर्वेदात योगासनंसुद्धा सांगितले गेलेली. पण योगासनाबद्दलसुद्धा डॉक्टर BKS अय्यंगर जे की योगाचार्य होते, दुर्दैवानं ते आता आपल्यात नाहीत, पण त्यांनी पुस्तकात असं लिहिलं आहे की पतंजलीमध्ये सुद्धा असं सांगितलं म्हणे की योगासनं योग्य पद्धतीनं जर केले तर तुम्हाला एकही रोग होणार नाही, पण योगासनं अयोग्य पद्धतीनं केले तर तुम्हाला बरेचसे रोग हे उद्भवू शकतात. म्हणजे योगासनाला सुद्धा साईड इफेक्ट आहेत. म्हणजे आयुर्वेदाची औषधं घेण्याचं मेन जे कारण आहे ते हे आहे की ॲलोपॅथीला साईड इफेक्ट आहेत आणि आयुर्वेदिक औषधाला साईड इफेक्ट नाही. मला त्याचंही असं उदाहरण देऊन स्पष्टीकरण द्यावं असं वाटतं की आपण दररोज पोळ्या किंवा भाकऱ्या खातो. तुम्ही समजा दररोज 2 भाकरी खात असाल, आज मी असं सांगेन की तुम्ही 4 भाकरी खा. तुम्हाला 4 भाकरी खाल्ल्यानंतर अजीर्ण होतं, याचा अर्थ भाकरीला साईड इफेक्ट नाही आहे. भाकरीला सुद्धा साईड इफेक्ट आहे. ते किती प्रमाणात घ्यावं हे ठरवणं गरजेचं आहे. तसेच ॲलोपॅथीचं सुद्धा औषध आहे. ॲलोपॅथीचं औषध जर प्रमाणात घेतलं तर नक्कीच तुम्हाला उपयोग मिळतील, नक्कीच तुम्हाला बेनिफिट्स मिळतील, फायदे मिळतील. पण ते अयोग्य पद्धतीने घेतलं तर त्याचे साईड इफेक्ट्स असतात. तसेच आयुर्वेदातले सुद्धा आहेत. पण खरंच तज्ज्ञांकडून आपण जाणून घेऊया की आयुर्वेदातली औषधं आणि ॲलोपॅथीची औषधं याच्यामध्ये काही फरक असू शकतो का, किंवा कुठली घ्यावी. सर, आज योगायोगाने आत्तापर्यंत आपल्यामध्ये डॉक्टर सौ संदीकर आणि आता उपलब्ध आहेत ते डॉक्टर बंडकर, हे 2 आयुर्वेदाचार्य या सभागृहात उपस्थित आहेत.
डॉक्टर बंडगर आणि आत्ताच नुकत्या काही कारणामुळं आपल्या इथून गेल्या उपलब्ध होत्या, आत्तापर्यंत होत्या, त्या डॉक्टर संदीकर हे दोघंजणं आयुर्वेदामधले MD आहेत. हे अत्यंत तज्ज्ञ आणि हुशार डॉक्टर आहेत. त्यांनी अनेक वर्ष आपल्या इथं आपल्या व्यवसायाद्वारे अनेक मधुमेहांना सेवा दिलेली आहे. मी आत्ता डॉक्टर मुगळीकरांनी सांगितलं तसं ॲलोपॅथी ही, मी ॲलोपॅथिक डॉक्टर असूनही सांगतो, ॲलोपॅथी ही उपचार पद्धती आहे. तुम्हाला आजारी पडल्यानंतर किंवा काही दोष निर्माण झाल्यानंतर तुम्हाला नीट करणारी पद्धती आहे. आयुर्वेद ही फक्त तेवढीच नाही, आयुर्वेद ही जीवन पद्धती आहे. तुम्हाला आजारी न पडण्यासाठी काय काय करावं लागतं ही सांगणारी, आणि जर तुम्हाला काही दोष किंवा आजार झाला तर ते नीट करणारी अशी जास्त सर्वांगीण पद्धती आहे. काही वेगवेगळ्या कारणांमुळं त्याचं महत्त्व कमी झालं, आपण त्याला जास्त महत्त्व देत नाहीत. ही आपल्या समाजाची, आपल्या अर्वाचीन शास्त्राची एक प्रकारे प्रतारणा आहे. परंतु आयुर्वेदामध्ये सुद्धा चांगली औषधं, चांगल्या उपचार पद्धती आहेत. फक्त एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की उपचार पद्धती ॲलोपॅथी आहे, फक्त व्यायाम आणि आहारांनी नियंत्रणात आहे का गोळ्यांनी आहे, का गोळ्या आणि इन्सुलिननी आहे, का आयुर्वेदानी आहे किंवा आयुर्वेदिक औषधांनी आहे. या सगळ्याचा उद्देश तुमची साखर किंवा मधुमेह हा नियंत्रणात असला पाहिजे. तुम्हाला त्याच्या गुंतागुंती, जे कॉम्प्लिकेशन आहेत त्याच्यापासून जास्तीत जास्त लांब दूर राहता आलं पाहिजे, आणि तुम्हाला तुमचं जीवनमान चांगल्यात चांगल्या प्रकारे तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडता यायला पाहिजेत. या मधुमेहामुळं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन किंवा मर्यादा येऊ नयेत, हे आपला उद्देश आहे. त्याच्यामुळं मधुमेह नियंत्रणात ठेवणं आणि गुंतागुंतीपासून लांब राहणं हा त्याचा उद्देश असला पाहिजे. औषधोपचार पद्धती कोणतीही असली तरी चालू शकते. मी डॉक्टर मुगळीकर आणि व्यासपीठांच्या माझ्या इतर तज्ज्ञांच्या संमतीने डॉक्टर बंडगर साहेबांना याच्याविषयी मत प्रदर्शन करण्याची विनंती. धन्यवाद सर. डॉक्टर राजेश पाटील सर व आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व आयोजकांचे धन्यवाद. मुळात कुठल्याही वैद्यकशास्त्राचा उद्देश हा रुग्ण दुरुस्त करणं हा असतो. तर त्याच्यामुळे वैद्यकशास्त्राला दोष देण्यापेक्षा ज्या वैद्यकशास्त्रामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी असतात किंवा त्या रुग्णाला दुरुस्त करणे हा जो अंतिम उद्देश जर आपल्याला साध्य करायचा असेल तर ॲलोपॅथीमध्ये समजा काही लिमिटेशन्स आहेत, आयुर्वेदामध्येही काही लिमिटेशन्स आहेत. आणि आत्ता मुगळीकर सरांनी जसं सांगितलं की 4 भाकरी खाल्ल्यानंतर सुद्धा अजीर्ण होतं किंवा पाणी अति पिल्यानंतर अत्यांबू पाण्याने सुद्धा अजीर्ण होतं. तर ह्या सगळ्या लिमिटेशनचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस रुग्णाला जे काही बेस्ट द्यायचं आहे त्याचा आजार दुरुस्त होण्यासाठी, तर त्यामध्ये ॲलोपॅथीचा ज्यावेळेस वापर असेल तर त्यावेळेस ॲलोपॅथीची गरज आहे. ज्यावेळेस जीवनशैलीचा आणि प्रतिबंधात्मक विचार करण्याचा ज्यावेळेस विचार आहे किंवा आपली जी काही अंतर्गत इम्युन सिस्टीम किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्याचा ज्या ठिकाणी विचार आहे, तर अशा ठिकाणी आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करणं हे कधीही चांगलं आहे. त्याच्यामुळं अट्टहास करण्यापेक्षा रुग्णाचं चांगलं ज्या गोष्टींनी आपल्याला करता येईल तर तो विचार ॲज अ आयुर्वेद डॉक्टर म्हणून मी करणं गरजेचं आहे. आणि ॲलोपॅथीच्या लोकांनी की ज्या ठिकाणी त्यांची लिमिटेशन्स आहेत प्रतिकारशक्तीच्या संदर्भात किंवा व्याधी संरक्षणच्या संदर्भात, तर त्या ठिकाणी आयुर्वेदिक जीवनशैलीचा किंवा आयुर्वेदिक औषधांचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे. आणि मुळात काय होतं की कुठलीही औषधं ही झाडपाल्याची आहेत किंवा कुणीही दिली म्हणून ती आयुर्वेदिक आहेत किंवा आयुर्वेदाच्या नावाखाली आयुर्वेदिक टूथपेस्ट आहे, हा असा प्रकार जो काही आहे तो आयुर्वेदाला घातक आहे. मुळात आयुर्वेद ही जीवनशैली आणि ह्या दोन्हीचा विचार करून करणारी उपचार पद्धती आहे. फक्त आजार आहे की आजार, ह्या आजाराचं मला डायबिटीज आहे, ही एवढी शुगर आहे, ह्याचं औषध द्या असं म्हणून आयुर्वेदिक उपचार घेत असेल तर ते चुकीचे उपचार आहेत. त्याच्यामुळं परिपूर्ण विचार केल्याशिवाय आणि आपले जे काही लिमिटेशन्स आहेत त्यांचा विचार केल्याशिवाय रुग्णाची ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकत नाही. तर असा विचार हा दोन्ही पॅथीने केला तर मला वाटतं दोन्ही पॅथीचा उद्देश हा मुळात पेशंट दुरुस्त करणे आहे.
साईड इफेक्ट करावेत असं मला वाटत नाही की कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर की हे औषधं घेऊन तुझा आजार वाढू दे, किंवा कुठल्या गृहिणी स्वयंपाक केल्यानंतर हा स्वयंपाक खा आणि तुम्ही आजारी पडा, असा कोणाचाही उद्देश असेल असं मला वाटत नाही. म्हणजेच आयुर्वेदिक तज्ज्ञांचंही असं म्हणणं आहे की आयुर्वेद ही तुमची जीवनशैली आहे. ते तुम्हाला शिकवतं की रोग होऊच नये कसं म्हणून. तर ज्या ठिकाणी तुम्हाला आयुर्वेदिक औषधं घ्यायची आहेत तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त एवढंच आहे की तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणीतरी सांगतं आहे म्हणून आयुर्वेदिक औषधं सुरू करणं आणि ॲलोपॅथिक औषधं केवळ साईड इफेक्ट आहे म्हणून बंद करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपण बघितलं की औषधोपचारामध्ये इन्सुलिनबद्दलचे बरेच गैरसमज आहेत जे की आपले दूर झालेले आहेत. औषधोपचार हा नियमित घेणं गरजेचं आहे. तपासणी वेळच्या वेळेवर करणं गरजेचं आहे. पण हे सगळं करूनसुद्धा बऱ्याच रुग्णांना दुष्परिणाम होतात. तर हे कुठले दुष्परिणाम आहेत आणि खरंच जर असे दुष्परिणाम जाणून घ्यायचे असतील तर कुठल्या तपासण्या आहेत किंवा नाही, मी जाणून घेऊ इच्छितो. डॉक्टर आष्टेकर. बघा, मधुमेह जसं मी आत्ता तुम्हाला आधी सांगितलं की तो नुसता येत नाही आणि त्याच्यासोबत अनेक प्रकारचे पाहुणे सोबत घेऊन येतो. तर मधुमेहाचे दुष्परिणाम मूळतः दोन प्रकारचे असतात. एक असतात मायक्रोव्हॅस्क्युलर आणि दुसरं असतं मॅक्रोव्हॅस्क्युलर. मायक्रो म्हणजे काय, तर आपल्या शरीरातल्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर जो अपाय होतो त्याच्यावर जे अपाय होतात त्याला म्हणतात मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स. मग ते कोणते, तर डायबिटीसमुळं डोळ्याचा मागच्या पडद्यावर होणारा इजा त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी असं म्हणतात. नंतर मधुमेहामुळं किडनीवर होणारी इजा त्याला डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणतात. आणि न्यूरोपॅथी म्हणजे पायाच्या नसांवर होणारा मधुमेहाचा परिणाम त्याला न्यूरोपॅथी असं म्हणतात. हे आल्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर अपाय होणारे मधुमेहाचे दुष्परिणाम. आणि मॅक्रो म्हणजे काय, तर हृदयविकार आणि पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस, ब्रेनच्या संबंधित रक्तवाहिन्यांच्या संबंधित आजार हे मधुमेहाचे मुख्य कारण आहेत, मुख्य दुष्परिणाम आहेत. आता आपण जर सगळ्यांना जे सोप्या शब्दात जे सांगायचं ठरवलेलं आहे की आपण हे मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन कसे टाळू शकतो, तर आपण लक्षात ठेवायचे फक्त 3 गोष्टी. ABC ऑफ डायबिटीस. ए म्हणजे HbA1c कंट्रोल पाहिजे 7% खाली. बी म्हणजे ब्लड प्रेशर 130-80 पाहिजे. आणि कोलेस्ट्रॉलमधला जो प्रकार आहे सी म्हणजे कोलेस्ट्रॉल, त्याचं LDL कोलेस्ट्रॉल 100च्या खाली पाहिजे. आहार आणि विहार जीवनशैली बदलून नक्कीच मधुमेह हा टाळू शकता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की कुटुंबातील सदस्यांनी सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की प्रत्येक मधुमेही रुग्ण हा वेगळ्या वेगळ्या स्टेजेसमधून जातो. पहिल्यांदाच तो नकार, तो मान्यच करत नाही की मला मधुमेह झालेला आहे नाही. दुसऱ्यांदा ॲक्सेप्टन्स होतो, पण ते आउट ऑफ फ्रस्ट्रेशन, म्हणजे तो असं म्हणतो की ठीक आहे मला कळलं आहे मला मधुमेह झालेला आहे, माझ्यावर सोडून द्या, मी बघतो काय औषधोपचार करायचं, किंवा मला माहिती आहे आहार काय असावा, व्यायाम कसा असावा. पण तो खरा ॲक्सेप्टन्स नसतो. आणि ज्यावेळेस असे जनजागृतीचे कार्यक्रम होतात, तज्ज्ञांकडून माहिती मिळते की आहाराचं महत्त्व काय, व्यायामाचं महत्त्व काय, आणि ते जर केलं तर नक्कीच तुमचा मधुमेह तुम्ही टाळू शकता किंवा नियंत्रित ठेवू शकता. तर अशी जीवनशैली जर बदललीत तर नक्कीच तो ॲक्सेप्टन्स हा व्यवस्थित होऊ शकतो. सर्व मधुमेहींनी जीवनशैली बदल करून मधुस्नेही व्हावे. धन्यवाद. या कार्यक्रमाला डॉक्टर राजेश पाटील सर, डॉक्टर चंद्रशेखर आष्टेकर सर, डॉक्टर चांद पटेल सर तसंच डॉक्टर बनकर सर यांनी आपला बहुमोल वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तसेच आपल्या सर्वांचेही धन्यवाद. आपण वेळोवेळी प्रश्न विचारलेत आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढ इन्व्हॉल्वमेंट दाखवलेत, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. आयोजकांनी म्हणजेच स्पॉन्सरांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी सपोर्ट दिला त्यांचेसुद्धा धन्यवाद. आणि मी एवढंच सांगेन की पुढच्या वर्षीसुद्धा आपण एखादा नवीन विषय आणि नवीन कन्सेप्ट घेऊन अशाच धर्तीवर जनजागृतीपर कार्यक्रम करूया. थँक्यू.